हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्वं नैवं पापम अवाप्स्यसि. सुखी संतोषानं या आपापसामध्ये बोलू नका का, आता बोलू नका आपापसामध्ये. सुखी संतोषानं यावे, दुखी विषादानं भजावे आणि लाभाला पण धरावे मना माझी. स्वर्गीय लीलाबाई पोपट दराडे यांना आपल्याकडून जाऊन आज 10 दिवस होत आहेत. आणि त्यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण सगळेच त्यांच्यावरती प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, भाऊबंध, ग्रामस्थ त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्याकरता म्हणून आपण उपस्थित आहोत. मी आपल्या समोर जो श्लोक आणि जी ओवी गायली ती ओवी श्रीमद भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 38व्या क्रमांकाच्या श्लोकाच्या खालची आहे. या ओवीतून ज्ञानोबराय माणसाला त्याच्या जीवनातील सुख दुःखांकडे तटस्थ दृष्टीने पाहायला शिकवतात. माणसाच्या जीवनामध्ये चांगले वाईट प्रसंग कायम घडत असतात. त्या चांगल्या वाईट प्रसंगांनी आपण हुरळून जाऊ नये की आपण खचून जाऊ नये याबद्दलचा जो तटस्थपणाचा विचार आहे तो तटस्थपणाचा विचार ज्ञानोबराय या ओवीतून सांगतात. मानवी जीवनाचं अंतिम सत्य आहे मरण. एखादा माणूस जन्माला आल्यानंतर तो गरीबाच्या पोटी जन्माला येईल, श्रीमंताच्या पोटी जन्माला येईल, तो बोलेल, चालेल, मुका असेल, बहिरा असेल आपल्याला माहिती नाही. पुढे तो शिकेल माहिती नाही, त्याला नोकरी मिळेल माहिती नाही, त्याचं लग्न होईल माहिती नाही, तो प्रतिष्ठा मिळवेल, कीर्ती मिळेल माहिती नाही. याच्या कोणत्याही गोष्टीच्या बद्दल आपण ठामपणाने सांगू शकत नाही. मात्र जन्माला आलेला एखादा माणूस मरेल काय तर त्याचं उत्तर होय असं आपल्याला द्यावं लागतं. कारण माणसाच्या जीवनातलं अंतिम सत्य काय असेल तर ते मरण आहे. त्याच्या स्थळ, काळ आणि वेळात फरक असू शकतो. शमशेरपूरला जन्माला आलेल्या माणसाने शमशेरपूर मध्येच गेलं पाहिजे असं काही नाहीये, किंवा सोमवारच्या दिवशी जन्माला आलेल्यानं सोमवारीच गेलं पाहिजे असंही काही नाहीये, किंवा पहाटेच्या वेळी जन्माला आलेल्यानं पहाटेच्या वेळीच देह ठेवला पाहिजे असंही काही नाहीये. म्हणजे जाणं हे निश्चित आहे. जाण्याच्या वेळेमध्ये, स्थळामध्ये फरक जरी असला तरी मानवी जीवनात हे अंतिम सत्य आहे की माणसाला मरावं लागतं. माणसाला मरावं लागतं. या जगातील सगळ्यात मोठा आजार कोणता? खूप आजार आपल्याला माहिती आहे ना, पण जगातील सगळ्यात मोठा आजार कोणता? कॅन्सर, टीबी, एड्स, कोरोना, अजून कोणता? जगातील सगळ्यात मोठा आजार कोणता? यातला एकही आजार सगळ्यात मोठा नाही. कारण यातला कोणताही आजार माणसाला जर झाला तर या आजारानं माणूस एकदाच मरतो. त्यामुळे याला सगळ्यात मोठा आजार म्हणता येत नाही. जगातील सगळ्यात मोठा आजार कोणता? तर आचार्य शंकराचार्यांनी प्रश्नोत्तरी नावाचा ग्रंथ लिहिलाय. आणि त्या ग्रंथामध्ये आचार्य गरीब कोण, श्रीमंत कोण, स्वर्ग कशाला म्हणायचं, नरक कशाला म्हणायचं, अशा काही प्रश्नांची प्रश्न आणि त्यांची उत्तरं देतात. आचार्य म्हणतात की जगातील सगळ्यात मोठा आजार कोणता? तर तो आजार सांगताना आचार्य म्हणतात की तो दीर्घ रोगो भव एव साधो. दीर्घ रोग कोणता? भव एव साधो. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपण सुटणं हा जगातील सगळ्यात मोठा आजार आहे. आता मुद्दा लक्षात घ्या, बाकीच्या ज्या आजाराचा उल्लेख मी केला तो आजार आपल्याला झाल्यानंतर माणसाला एकदाच तो आजार मारतो. मात्र जन्म मृत्यूचा हा जो फेरा आहे ना, हा आजार आपल्याला वारंवार मारत असतो. त्यामुळे आचार्य असं म्हणतात की तो दीर्घ रोग भव एव साधो. म्हणजे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडणं, सुटणं
किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये सापडणार सगळ्यात मोठा आजार आहे. पण मग आजार सांगितलं, मग आजारातून बाहेर पडायचं औषध काय? ते औषध सुद्धा आचार्य सांगतात की को दीर्घो रोगो भव एव साधो किमौषधम. याच्यावरचं औषध काय? यस्य विचार एवच. विचार हाच त्या आजारातून बाहेर पडण्याचा उपचार आहे किंवा औषध आहे. आणि श्री तुकोबाराय सुद्धा आपल्याला म्हणतात ना की क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. तुम्हाला या भवसिंधू मधून किंवा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून किंवा जगातील सगळ्यात मोठ्या आजारातून किंवा जगातील सगळ्यात मोठ्या दुःखातून तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही काय करा? विचार करा. विचार करा. असं आहे की आपल्याला आयुष्यामध्ये खूप प्रश्न पडतात, खूप प्रश्न पडतात. पण सगळ्याच प्रश्नांचा विचार करायची गरज नाहीये. सगळ्याच प्रश्नांची उत्तर शोधायची सुद्धा आवश्यकता नाही. तुम्हाला सांगतो खूप प्रश्न पडतात आपल्याला. आचार्य आत्रेने एक लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये आचार्य असं म्हणतात की काही प्रश्नांची उत्तरं ही सोडवल्याने मिळतात आणि काही प्रश्नांची उत्तरं हे सोडून दिल्याने मिळतात. यातला मतिदार लक्षात घ्या. आचार्य असं म्हणतात की काही प्रश्नांची उत्तरं ही प्रश्न सोडवल्याने मिळतात आणि काही प्रश्न सोडून दिल्याने मिळतात. म्हणजे कसं? लहानपणापासून आपण आपल्याकडे एक प्रश्न विचारला जातो बघा, कोंबडी आली का अंडा आली म्हणतो ना आपण. एक जण म्हणला कोंबडी आली, त्याने विचारलं कोंबडी आली तर कोंबडी कुठून जन्माला आली? म्हणा अंड्यामधून आली. मग अंड्यातून जर कोंबडी जन्माला येत असेल तर कोंबडी आली कसं म्हणतात? नाही दुसरा म्हणला नाही कोंबडी नाही अंडा आली. मग म्हटलं अंड कुठून आलं? त्याने सांगितलं अंड कोंबडीच्या पोटातून आलं. मग अंड जर कोंबडीच्या पोटातून बाहेर येत असेल तर मग अंड आधी जन्माला आला असं आपण कसं म्हणतात? त्यामुळे असे जे प्रश्न आहेत हे सोडून दिल्यानंच सुटतात. या प्रश्नाची विचार करायची गरज नाही. मग कोणत्या प्रश्नाचा विचार करायचा, कोणता प्रश्न सोडवल्यानं सुटतो? तुकोबरायांना विचारा. तुकोबरायांनी आमच्या पुढे प्रश्न सुद्धा मांडला आणि त्या प्रश्नाचं उत्तर कुठे मिळवायचं, कुठे शोधायचं याची सुद्धा दृष्टी तुकोबरायांनी आम्हाला बहाल केली. कैरी उद्धार पावेन, कै कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त मानव. म्हणजे माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल, माझ्या जीवनातील दुःख कशी जातील, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. आणि या प्रश्नाचं उत्तर आपण केवळ आणि केवळ संतांकडेच शोधलं पाहिजे. संतांकडे शोधलं पाहिजे. होता असं आहे की आपण लोकांना फार संतुष्ट करायच्या भानगडीमध्ये पडतो. जगाला संतुष्ट करायच्या भानगडीत पडू नये बरं, बिलकुल पडू नये. का पडू नये याचं कारण मी तुम्हाला सांगतो. कारण जग कधी संतुष्ट होणार नाही, होणार नाही. मग संतुष्ट करायचं असेल तर कोणाला करा? दोघा जणांना करा. एक देवाला करा आणि दोन संतांना करा. तिसऱ्या माणसाला किंवा तिसऱ्या कुणालाही संतुष्ट करायच्या भानगडीमध्ये पडूच नका. कारण ते कशाने संतुष्ट होणार नाही, होणार नाही. मी तुम्हाला सांगतो एक बाप आणि त्याचा मुलगा दोघं जण एका बाजारामध्ये गेले आणि दोघा जणांनी एक घोडा विकत घेतला ₹1,00,000. आणि तो घोडा घेऊन निघाले. त्या मुलाचं वय काहीतरी 14, 15, 16 वर्षाचं असेल. उन्हाळ्याचे दिवस होते. सकाळी ते बाजारातून घरी जायला निघाले. तेव्हा त्या बापाने असा विचार केला की मुलगा लहान आहे, त्याला घोड्यावरती बसवावं आणि आपण पायी चालावं. म्हणून तो बाप पायी चालू लागला आणि मुलगा घोड्यावरती बसला. ते थोडा वेळ चालून गेल्यानंतर समोरून काही माणसं यायला लागली आणि ते माणसं त्या मुलाकडे पाहून असं बोलायला लागली आणि म्हणले या मुलाला काही लाज वगैरे वाटते की नाही? घोडा घोड्यासारखा घोड्यावरती बसलाय, स्वतःचा पायी चाललाय उन्हातानामध्ये आणि हा मात्र आरामशीर घोड्यावरती बसलाय. त्या मुलाने विचार केला बरोबर आहे, लोक म्हणतात ते योग्य आहे, बापाला पायी चालवणं हे योग्य नाही. म्हणून तो मुलगा खाली उतरला आणि त्याच्या वडिलांना सांगितलं की बाबा तुम्ही वरती बसा, मी पायी चालतो. पण तो बाप घोड्यावरती बसला, तो मुलगा पायी चालू लागला आणि थोड्या वेळानंतर पुन्हा येणारी जाणारी माणसं बोलायला लागली की म्हणजे अरे या माणसाला काही मुलाची दया वगैरे आहे की नाही? एवढं नखा एवढं लहान लेकरू त्याला पायी चालवलंय आणि हा बाप घोड्यावरती बसला, याला काही स्वतःच्या मुलाची दया वगैरे येते का नाही? तर त्या बापाने पुन्हा विचार केला हा लोक म्हणतायत ते बरोबर आहे, आपल्या लहान मुलाला आपण पायी नाही चालवलं पाहिजे. म्हणून त्या बापाने त्या मुलाला सुद्धा घोड्यावरती घेतलं आणि स्वतःच्या पुढे बसवलं. एक थोडा वेळ ते चालून गेल्यानंतर पुन्हा काही येणारी जाणारी माणसं असं बोलायला लागले की अरे म्हणले जनावर असतं म्हणून काय झालं, त्याचा जीव नाहीये का? हा बाप आणि त्याचा मुलगा दोघेही जण त्या घोड्यावरती बसले, इतक्या उन्हाचा तडाखा आहे,
त्या घोड्याला काही वेदना होत नसेल का, त्याला थकवा येत नसेल का, त्याला ऊन लागत नसेल का, यांना शोभतंय का, यांना लाज वाटतंय का, दोघंही त्या घोड्याच्या अंगावर जाऊन बसले. तर यांनी पुन्हा असा विचार केला की लोक म्हणताय ते बरोबर आहे, उन्हात तानामध्ये शेवटी त्या घोड्याचा सुद्धा जीव आहे, आपण त्याच्या अंगावरती नाही बसलं पाहिजे. तो पुन्हा दोघंही बाप बेंड खाली उतरले आणि दोघंही पायी पायी चालायला लागले. थोडा वेळ चालून गेल्याच्या नंतर पुन्हा येणारी जाणारी माणसं त्यांच्याकडे पण बोलायला लागली. म्हणजे या घोड्याकडे कोण असं वाटतं किंवा लाख 1.5 लाखाचं घोडं असेल, जर यांना या घोड्यावरती बसायचंच नव्हतं तर या मूर्खाने घोडा विकत घेतलाच काय त्याला. माझा मुद्दा काय आहे, पहिल्यांदा बाप घोड्यावरती, मुलगा घोड्यावरती बसला, लोकांना पटलं नाही. नंतर बाप बसला, लोकांना आवडलं नाही. नंतर दोघंही बसले, लोकांना चाललं नाही. नंतर दोघंही उतरले, लोकांना तेही सहन झालं नाही. करायचं काय करायचं? काहीच करू नका. का करू नका? कारण लोक कशानेही संतुष्ट होणार नाही. पण मी असं बोललो, संतुष्ट जर तुम्हाला करायचं असेल तर ते फक्त 2 जणांनाच करा. एक संतांना करा आणि 2 देवाला करा. कारण तिसरं कोणाला संतुष्ट करायच्या भानगडीमध्ये पडू नका. गमत अशी आहे की आपल्याला दुसऱ्या एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावर जर समाधान आणायचं असेल ना, एखाद्या माणसाच्या, तर ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान आणण्याकरता प्रत्येक वेळी आपल्याला खिशातच हात घालावा लागतो असं काही नाही. असा मुद्दा नीट आहे का? आपल्याला काय वाटतं माहितीये का, मी कुणाला तरी काहीतरी दिलं तरच त्याला बरं वाटेल किंवा त्याच्या चेहऱ्यावरती हसू येईल असं काही नाही. प्रेमाने बोललेले किंवा उच्चारलेले 2 शब्द सुद्धा माणसाच्या आयुष्यामध्ये मोठं सुख प्रदान करू शकतात. मोठं सुख. आपण एक सगळ्यांनी काळ अनुभवलाय कोरोनाचा. त्या कोरोनाच्या काळामध्ये हजारो लोक गेले, आपल्याला माहिती आहे. पण सांगा मला तुम्ही, सगळे लोक कोरोनाने गेले का? सगळे लोक कोरोनाने नाही गेले. त्यातले निम्यापेक्षा जास्त लोक केवळ भीतीपोटी गेले. भीतीपोटी गेले ना. म्हणजे आपल्याला प्रशासनाने, शासनाने काय सांगितलं की कोरोना ज्यांना झाला त्यांच्यापासून तुम्ही लांब राहा. लांब राहायला सांगितलं, अंतर ठेवून वागायला सांगितलं, बहिष्कार करायला नाही सांगितलं ना. म्हणजे त्या काळामध्ये आपण पाहिलं, आपल्याला जर एखाद्याला कळलं की त्याला कोरोना झालाय तर जणू काय तो मोठा आतंकवादीच आहे का काय, माणसं त्याच्याजवळ जायलाच तयार नाहीये. लांबून जरी तो कुठं दिसला तरी लोक रस्ता बदलून दुसरीकडे निघून जायचे. आणि ज्याला कोरोना झाला त्याला असं वाटायचं मला काहीतरी फार मोठं फेरकर झालंय आणि आता काही मी जगतच नाहीये. त्यामुळे नॉर्मल का होईना लागण झाली की माणसं सुद्धा भीतीपोटी गेली ना. भीतीपोटी गेली. या उलट समजा एखाद्याला आपण सांगितलंय ना की बाबा झालाय कोरोना, होऊ दे ना, काय होत नाही, एक 4-2 दिवस खोकला होईल, थोडासा ताप होईल, 4-2 दिवसानंतर तू ठणठणीत होशील, बरा होशील, काय काळजी करतो? आधाराची दिलेले 2 शब्द त्याला महाभयंकर आजारातून बाहेर काढून आणणारे ठरलेत ना. माझा मुद्दा काय आहे की एखाद्याशी प्रेमाने बोललेले 2 शब्द सुद्धा त्याला प्रचंड सुख प्रदान करू शकतात. ही मागे एक वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली होती. ती बातमी अशी होती, मुंबईला एक मोठा पोलीस अधिकारी होता, काहीतरी सीपी डीसीपी दर्जाचा. त्या अधिकाऱ्याच्या म्हणजे सरकारी वाहनावरती जो पोलीस कर्मचारी शिपाई होता, तो पोलीस शिपाई त्या दिवशी रिटायर होणार होता सेवेतून. हे त्या अधिकाऱ्याला कळालं. तर त्या अधिकाऱ्याने काय केलं, छोटीशी कृती केली. अर्थात आता जी कृती त्या अधिकाऱ्याने केली ती मी सांगणार आहे. ती कृती करण्याकरता फार मोठं काळजी असावं लागतं, बरं मोठं मन असावं लागतं. खुशा मनाच्या माणसाचं ते काम नाहीये. त्याने काय केलं, माझ्या वाहनावरती, सरकारी वाहनावरती जो शिपाई आहे, जो रिटायर होणार आहे आजच्या दिवशी, त्याला एकच गोष्ट सांगितली. काय? दिवस संपला, दिवस सरला, तो कर्मचारी घरी जायला निघाला सगळ्यांचा निरोप घेऊन. तेव्हा त्या अधिकाऱ्याने सांगितलं की तू आज माझ्या सीटवर बसायचं, या सीटवर मी बसतो, त्या सीटवर तू बसायचं आणि मी तुझ्या जागेवरती बसून आज मी गाडी चालवत तुला घरी येऊन घालणार. तो एवढा मोठा आभाळा एवढा उंचीचा अधिकारी गाडी चालवायला बसला. त्यानं गाडी सुरू केली आणि रिटायर होत असलेल्या शिपायाला घरापर्यंत नेऊन घातलं. तो शिपाई ज्यावेळी गाडीतून खाली उतरला, त्याच्या दोन्ही डोळ्यांमध्ये अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्याने त्या अधिकाऱ्याचे पाय धरले आणि सांगितलं, साहेब जवळपास 32 वर्ष पोलीस दलामध्ये नोकरी केली, अनेक चांगले प्रसंग पाहिले, अनेक वाईट प्रसंग पाहिले, चांगले वाईट माणसं पाहिले, सुखदुःखाचे प्रसंग पाहिले, पण पूर्ण एवढ्या 32 वर्षाच्या सेवेमध्ये सगळ्यात जास्त आनंद देणारा जर कोणता दिवस असेल तर तो आजचा आहे. का? एवढा मोठा अधिकारी किंवा माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्वतः गाडी चालवत मला घरपर्यंत आणून घाललं. माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंद देणारा हा माझा क्षण आहे. मला सांगावं काय दिलं त्या अधिकाऱ्याने? काय ब्लँक चेक दिला, तुझं घर दिलं का नाव करून?
एखादं पद दिलं का, काय दिलं का, काही नाही दिलं, एक छोटीशी वृत्ती केली. काय बोललो की आपल्याला दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान जर आणायचं असेल ना, तर आपल्याला प्रत्येक वेळी खिशातच हात घालावा लागतो असं काही नाहीये. प्रेमानं उच्चारलेले बोललेले 2 शब्द सुद्धा एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड आनंद निर्माण करू शकतात. हा विचार केला पाहिजे. एखाद्या माणसाची कीर्ती शिल्लक राहते कशानं? पदानं, पैशानं, कथाकीनं नाही. गमत अशी आहे की आपण जिवंत असताना केलेल्या आचरणाचा परिणाम चंद्र सूर्य असेपर्यंत टिकतो. जिवंत असताना, आपण हयात असताना आपण केलेल्या आचरणाचा परिणाम हा चंद्र सूर्य असेपर्यंत टिकतो. अजून कोणतंही युग आलं आणि कोणताही साल आला, कोणताही दिवस आला तरी लोक रावणाची निंदाच करणार आहे ना, आणि कोणतं युग आलं तरी लोक रामाची स्तुतीच करणार आहे. कारण त्या काळामध्ये त्यांनी जसं आचरण केलं त्या आचरणाचा परिणाम आज होतो ना. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांना जाऊन जवळपास म्हणजे होऊन जवळपास 400 वर्षाचा काळ लोटला. 400 वर्ष झाले महाराजांना जाऊन, पण आजही महाराजांचं नाव आपण आदराने घेतो का नाही? पण तुमच्यापैकी किती लोकांना महाराजांचे किल्ले किती होते माहिती? कुणाला माहिती नाही. किती लोकांना माहिती महाराजांकडे एकूण किती संपत्ती किती होती? कुणाला माहिती नाही. किती लोकांना माहिती महाराजांच्या सैन्यात किती मावळे होते? कुणाला माहिती नाही. त्यांच्या किल्ल्यांबद्दल आपल्याला माहिती नाही, त्यांच्या संपत्तीबद्दल आपल्याला माहिती नाही, त्यांच्या सैन्याबद्दल आपल्याला माहिती नाही, काही माहिती नाही. पण तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आमच्या काळजात आहे. त्यांच्याबद्दलचं प्रचंड प्रेम, प्रचंड अभिमान आमच्या अंतःकरणामध्ये आहे. का आहे? त्यांनी कुणाच्या तुमच्या माझ्या नावाची एखादा किल्ला करून दिलाय का? नाही ना. कुणाच्या नावे बँके ठेवली का? नाही ना. पण तरी देखील त्यांच्याबद्दलचं विलक्षण आदर का? कारण त्यांनी हयातीमध्ये जे आचरण केलं त्या आचरणाचा परिणाम, त्या वागण्याचा परिणाम, त्या बोलण्याचा परिणाम. गमत अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज सांगतो, थोडक्यात सांगतो, महाराजांच्या बद्दल एवढं प्रेम का? हे बघा, माणसाचा स्वभाव कसा आहे माहितीये का? जोपर्यंत मला एखाद्याकडून काहीतरी मिळवायचंय ना, गरज आहे, तोपर्यंत मी नम्रच आहे. नाही, तुमच्यासारखा माणूस आहे का? तुमच्या इतका चांगला माणूस आहे का? तुमच्या इतका दिलदार माणूस आहे का? तुमच्याशिवाय मला कोण आहे? काय तुमच्याबद्दल बोलावं, काय तुमच्याबद्दल वर्णन करावं? जोपर्यंत मला एखाद्याची गरज आहे तोपर्यंत मी त्याची स्तुती करतो. म्हणजे जोपर्यंत एखाद्याकडून मला काहीतरी मिळवायचंय त्यावेळी जर माझ्याकडे नम्रता असेल तर त्या नम्रतेला काही शोभा नाहीये. माझ्याकडे सगळं काही असेल आणि मग मी नम्र असेल तर त्या नम्रतेला शोभा आहे ना. म्हणजे शिवाजी महाराजांनी 1645च्या दरम्यान राज्य निर्माण करायला सुरुवात केली. तर त्यांच्याकडे काय होतं? काही नव्हतं. गड नव्हते, किल्ले नव्हते, माणसं नव्हते, स्वतःचं नाव नव्हतं, स्वतःच्या नावाचा थाक नव्हता, काही नव्हतं. त्यावेळी ते त्यांच्या लहान मित्रांना सोबत घेऊन जरा लुटूपुटूची लढाईची अशी तयारी करायची. मध्ये राज्य निर्माण करायला सुरुवात केली. त्यावेळी एक म्हातारा त्यांच्या जवळ आला आणि त्यांनी विचारलं की शिवबा, तू हे राज्य निर्माण करतोय, हा सगळा घाट घातलाय, हा उद्योग सुरू केलाय कुणासाठी? त्यावेळी शिवाजी महाराजांनी सांगितलं, हे राज्य मी रयतेकरता निर्माण करतोय. गंमत पहा, ज्यावेळी शिवाजी महाराज असं म्हणाले की हे राज्य मी रयतेकरता निर्माण करतोय, त्यावेळी शिवाजी महाराजांचं काय आहे का? काही नाहीये. म्हणू शकतो एखादा की रयतेकरता का? कारण आता माझ्याकडे काही नाही म्हणू शकतो. पण 74 साली 1674ला ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी शिवाजी महाराजांकडे काही नव्हतं. काही नाही असं काही नाही, सगळं काही होतं. सगळं होतं. माणसं होते, किल्ले होते, पैसा होता, ताकद होती, स्वतःचं नाव होतं, स्वतःच्या नावाचा दरारा होता, प्रतिष्ठा होती, सगळं काही होतं. आणि त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगामध्ये पुन्हा तो म्हातारा आला, त्याने विचारलं की राजे आता सांगा हे राज्य कुणाचं? शिवाजी महाराज म्हणाले, आता सुद्धा हे राज्य रयतेच. जे इतक्या वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांचं नाव राहिलंय ना, ते याच्याकडे राहिलंय की काही नसताना सुद्धा मी किंवा माझं राज्य रयतेच, आणि आभाळायुक्त कर्तृत्व असताना सुद्धा मी आणि माझं राज्य रयतेच. माणूस जिवंत राहून त्याच्या कीर्तीच्या रूपानं उत्तम शिवरे कीर्ती मागे, कीर्तीच्या रूपानं माणूस मागं राहत असतो. दुसऱ्याचं कौतुक आम्हाला करावं असं वाटलं पाहिजे. दुसऱ्याला नाव ठेवायला काही ताकद लागत नाही ना. तो तसाच आहे.
काय प्रयत्न करावे लागतात? ती तशीच आहे, खलबत्ता कुठायला काय लागतं? ते तसेच आहे, ते घर तसंच आहे, ते गाव तसंच आहे, ती लोक तशीच आहे. म्हणजे दुसऱ्याला वाईट म्हणायला काय आपल्याला बळ लागत नाही, दुसऱ्याला चांगलं म्हणायला बळ लागतं. हो, वाईट एखाद्याला नावं ठेवायला काय ताकद लागते? काय नाही. एखाद्याला चांगलं म्हणण्याकरता फार मोठं आमच्या ठिकाणी अवधारी असतं. पाहिजे आमच्या ठिकाणी अवधारी असल्याशिवाय आम्ही कुणाला चांगलं म्हणू शकत नाही. माझा मुद्दा काय आहे की दुसऱ्याला नाव ठेवायला आम्हाला काही ताकद लागत नाही. ते असेच आहे, ते तसेच आहे, ती अशीच आहे, ती तशीच असं म्हणायला काही लागत नाही. पण दुसऱ्याचं कौतुक करायला फार मोठं धाडस लागतं. म्हणजे स्वतःच्या रूपाचा अहंकार मारल्याशिवाय दुसऱ्याच्या सौंदर्याचा आपल्याला कौतुक करताच येणार नाही. हे रूपाचा अहंकार, रूप म्हणजे फक्त दिसण्यातलं नाही बरं, रूप तुमच्या बोलण्यातलं, रूप तुमच्या गायनातलं, रूप तुमच्या पदाचं, रूप तुमच्या पैशाचं, रूप तुमच्या प्रतिष्ठेचं, रूप तुमच्या शिक्षणाचं. या सगळ्या मोठ्या रूपाचा अहंकार मारल्याशिवाय तुम्हाला दुसऱ्याच्या सौंदर्याचं कौतुक करता येणारच नाही, येणार नाही. आणि दुसऱ्याचं कौतुक करण्याकरता फार मोठी छाती असावी लागते. हे माझं लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. गंमत अशी आहे की काही काही गोष्टी या योग्य वेळी केल्या तर शोभा देतात. योग्य वेळी योग्य कृती जर आमच्याकडनं घडली ना तर त्याचा परिणाम चांगला येतो. तारुण्याचा काळ जो आहे ना, तारुण्याचा हा काळ जसा जास्तीत जास्त सुख उपभोगण्याचा काळ आहे ना, तसा तारुण्याचा काळ हा जास्तीत जास्त कर्तृत्व दाखवण्याचाही काळ आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःचं कर्तृत्व दाखवायचं असेल तर ते म्हातारपणामध्ये दाखवून उपयोग नाही ना. आपल्या परंपरेत एक प्रमाण आहे, तारणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. याच्यामध्ये थोडंसं हे करायचं, त्यातलं नटे हरिकीर्तन जे आहे ना, या नटे शब्दाचा अर्थ कर्तृत्व असा करा आणि हरिकीर्तन शब्दाचा अर्थ परमार्थ असा करा. म्हणजे तुम्हाला पारमार्थिक कर्तृत्व दाखवायचं असेल तर ते तरुणपणीच दाखवा, असं आहे. म्हणजे आनंदी आमचे कीर्तनकार त्यांच्या कीर्तनामध्ये ऐकलं होतं, ते असं म्हणाले होते की संतांची कृपा आपल्यावरती व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल ना, तर आपल्या आयुष्यातील अत्यंत मोलाचा काळ हा आपल्याला काही अंशामध्ये उद्ध्वस्त करता आला पाहिजे, असं म्हणाले होते. म्हणजे आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोलाचा काळ कोणता असतो? बालपण की म्हातारपण? यातलं एकही नाही. प्रत्येक माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात मोलाचा महत्वाचा काळ असतो त्याचा तरुणपण. तरुणपणामध्ये तुम्ही जर संतांच्या ठिकाणी सेवा केली तरच संतांची कृपा आपल्याकडे होते ना. म्हणजे म्हातारपणाचा परमार्थ हा बऱ्याचदा नाईलाजाने करावा लागतो. म्हणजे घरात बसू देत नाही म्हणून देवळात म्हातारे गेलं म्हणजे भाविक असं समजायचं काही कारण नाही ना. हा, तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तनात. तरुणपणातली तुमची ऊर्जा जर तुम्ही परमार्थासाठी घरची घातली ना, मग मात्र तुम्ही कौतुकास पात्र आहात. तुमचं कौतुक केलंच पाहिजे, केलं पाहिजे. आणि हे करत असताना तुम्ही लोक काय म्हणतात याचा विचार करायचा नाही. मी मगाशी बोलू नका. गंमत काय माहिती का, अलीकडे लोकांना खरं बोललेलं चालत नाही, बरं बोललेलं चालतं. बरं बोललेलं चालतं म्हणजे मी बोलता बोलता समजा माझ्याकडे एखादा शब्द चुकला किंवा मागे पुढे झाला, एखादा जर मला जर एवढं म्हणलं की महाराज तिथं तुम्ही असं बोलायला नको पाहिजे, मला राग येईल. म्हणजे मला नाही येणार पण समजा सांगतोय मी. गंमत काय झाली की लोकांना खरं बोलण्यापेक्षा किंवा खरं ऐकण्यापेक्षा बरं ऐकायची सवय लागली. तेच घातक ठरलं. एक राजा होता, त्या राजाला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात त्याला असं दिसलं की त्याच्या मुखातले 32 जे दात आहेत त्या 32 दातांच्या पैकी 31 दात पडले आणि एक दात शिल्लक आहे, एकच. राजा सकाळी उठल्यानंतर त्याच्या डोक्यामध्ये तेच विचार चक्र सुरू झालं, मला असं स्वप्न का पडलं, असं स्वप्न का पडलं. त्यांनी ज्योतिषाला बोलवलं त्याच्या राज्यातून, म्हणजे मला असं असं स्वप्न का पडलं. त्या ज्योतिषाने सगळं ते काढलं, बाळ वगैरे पाहिलं. त्याला सांगितलं, राजे तुम्हाला असं स्वप्न पडलं की मुखातील 32 दातांच्या पैकी 31 दात पडली आणि एक दात शिल्लक राहिला. याचा अर्थ असा आहे जे 32 दात म्हणजे तुमच्या कुटुंबातली 32 माणसं आहेत आणि 32 पैकी 31 दात पडले. याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील 31 माणसं तुमच्या आधी मारणार आणि तुम्ही एकटे जिवंत राहणार. राजा म्हणला याला फाशीला त्या पहिल्यांदा फाशीला दिलं. पुन्हा कुणाला तरी बोलवलं, त्याला विचारलं याचा अर्थ काय, त्याने तोच अर्थ सांगितला. 32 पैकी 31 लोक मारणार आधी, तुम्ही एकटे शिल्लक राहणार. राजा म्हणला याला कड्यावरून ढकलून द्या. पुन्हा कुणाला तरी बोलवलं, त्याने सांगितलं अर्थ काय, तोच अर्थ आहे. म्हणजे याला हत्तीच्या पायी द्या किंवा याला कढईमध्ये टाका किंवा याला पेटून द्या, याला फाशी द्या. प्रत्येक
प्रत्येक एक जण यायचा, तोच अर्थ सांगायचा आणि राजा प्रत्येकाची हत्या करून आणायचा. राजा हट्टाला भेटला. आपल्याकडे काय हट्ट आहे? राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट. तो राजा होता, तो म्हणतो नाही मला याचा अर्थ कळालाच पाहिजे. सांगणारे सगळे सारखाच अर्थ सांगायचे. आता हे लक्षात ठेवा, अर्थ काय सांगायचे हे लक्षात ठेवा, हे मला तपशिलात लागणार आहे. जसं म्हणाले की मुखातल्या 32 दातांच्या पैकी 31 दात पडले म्हणजे 31 माणसं तुमच्या कुटुंबातील तुमच्या आजीबार राहणार आणि तुम्ही एकटे शिल्लक राहणार. राजा म्हणाला मला या स्वप्नाचा जो कोणी व्यवस्थित अर्थ सांगेल त्याला मी अर्ध राज्य दान देऊन टाकेल. केडा होऊन गेला तो त्याचा अर्थ कळून घेण्याकरता. त्या राज्यामध्ये मुलगा होता, गरीब होता, आईवडील नव्हते, त्याचं लग्नही जमत नव्हतं, काही नाही. तो म्हटला जाऊ दे, तसं आपल्या आयुष्यात काही राहिलेलं नाही, जाऊ दे, मेलो तर मेलो, राजाकडे जिंकलो तर राज्य तरी मिळेल. बरं मेलो तरी कुठं मेलो? राजाच्या ठिकाणी मेलो, पण तेवढं तरी नाव होईल. बदनाम हुए तो का क्या हुआ, नाम तो हुआ, असते काही नसतं होय. मग तो राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं मी सांगतो अर्थ. राजा म्हटला व्यवस्थित अर्थ जर नाही सांगितला तर लक्षात ठेवा मृत्यूला सामोरं जावं लागेल. चालेल म्हणला. मग सांग म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की मला स्वप्न असं पडलंय की माझ्या मुखातल्या 32 दातांच्या पैकी 31 दात पडले, एक दात शिल्लक राहिला. याचा अर्थ काय? तर तो मुलगा असं म्हणाला की 32 दात म्हणजे तुमच्या कुटुंबातील 32 माणसं आहेत आणि 32 पैकी एक दात शिल्लक राहिला. याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबामध्ये केवळ तुम्ही एकटेच दीर्घ आयु ठरणार आहात. राजा म्हणाला क्या बात आहे, याला अर्ध राज्य देऊन टाका. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एकटे दीर्घायू ठरणार आहात या वाक्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबातील बाकीचे 31 माणसं आधी मरणार आहे या वाक्यामध्ये फरक काय? म्हणजे 3 विसा आणि 1 60. फरक काय? फरक काहीच नाही. फक्त राजाला तू एकटा दीर्घायू ठरणार आहे आणि तुझ्या कुटुंबातली माणसं मरणार आहे हे वाक्य ऐकायला नाही मिळालं. तू एकटा दीर्घायू ठरणार एवढं बरं ऐकायला मिळालं तरी राजाने त्याला अर्ध राज्य दान दिलं. मुद्दा काय आहे? लोकांना खरं ऐकण्यापेक्षा बरं ऐकायची सवय लागली आणि हीच सवय घातक आहे. काय आहे की माणसं जगताना, समाजामध्ये वावरताना, व्यवहार करताना चांगलं वागतात तसं वाईटही वागतात. चांगलं वागणारी माणसं जगात आहे तसं वाईट वागणारी माणसं सुद्धा आहे. आणि हे सगळं जग जे तरलंय ना ते फक्त चांगल्या माणसांच्या वागण्याने तरलंय. बरं जगाला फसवणं काही कठीण नाही, फार सोपं लोकांना फसवणं. एखाद्याचा छळ करणं, कपट करणं, फसवणं. लोकांना फसवता येत नाही का? येतं ना. लोक फसवत नाही का? फसतात. तर फसून आनंद मिळत नाही का? 100% मिळतो. एखाद्याला फसवल्याच्या नंतर, एखाद्याचा छळ कपट केल्याच्या नंतर आनंद मिळत नाही का? मिळतो. किती मिळतो? खूप मोठा मिळतो. पण गंमत अशी आहे तर एखाद्याला फसवल्याच्या नंतर केवढाही मोठा आनंद मिळाला तरी तो टिकत टिकतच नाही. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो, खूप देता येईल, एक सांगतो. शकुनीने केवढा छळ केला पांडवांचा. पांडवांवरती शकुनीने केवढा, पांडवांच्या बद्दल बाकीचे सगळे त्यांच्या भावंडांमध्ये केवढं विष पेरलं, छळ केला ना, फसवलं ना, राज्य सोडावं लागलं, बायको सुगारात लावायची पाळी आली, अज्ञातवासात जावं लागलं, वनवासात जावं लागलं, केवढा मोठा छळ केला. पण एका विशिष्ट काळापुरता टिकला. छळ करून त्या कौरवांना किंवा त्या शत्रूंनी त्यांच्या बाकीच्या लोकांना जो आनंद मिळाला तो एका विशिष्ट काळापुरता टिकला. त्यानंतर किती काळ झाला होतो? हजारो वर्षाचा काळ लोटला. हजारो वर्षाचा काळ लोटला. त्या शकुनीनं केलेल्या छळाचा, कपटाचा परिणाम असा झाला की धृतराष्ट्राला 100 पोरं होते, एक मुलगा पाणी पाजायला राहिला नाही. छळ कपट केल्याचा परिणाम. बरं अजून सुद्धा ते सगळे मंडळी निंदेला कारण आहे. छळ कपट केल्याचा परिणाम. छळ कपट केल्याचा परिणाम. त्यामुळे कुणाचा छळ करू नये हे जरी खरं असलं, आपल्या पुढे एखाद्याचा छळ कपट होत असला, आपल्या समोर एखाद्यावरती अन्याय होत असला, आपण तो अन्याय रोखला पाहिजे, बोललं पाहिजे. महाभारतामध्ये भीष्माचार्य शरपंजरी पडले खूप दिवस आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी त्यांना भेटायला गेले त्यावेळी भीष्माचार्याने एक प्रश्न विचारला भगवंताला की देवा माझं काय चुकलं, मी काय चुकीचं वागलो, मी आयुष्यात कधी खोटं बोललो नाही, मी कोणाला दुखवलं नाही, मी ब्रह्मचर्याचं पालन केलंय, किंचितही चुकलो नाही. देवाने सांगितलं सगळं खरंय, तुम्ही कधी चुकीचं बोलला नाही, तुम्ही कोणाला दुखवलं नाही, तुम्ही तुमच्या प्रतिज्ञेचं तंतोतंत पालन केलं. पण देवा मी सगळं हे केलं तरी माझ्या वाट्याला इतक्या तीव्र वेदना का?
ऐका, फार मोलाचं सांगितलं देवानी. माझ्या वाट्याला इतक्या तीव्र वेदना का? त्यावेळी देवानी असं सांगितलं की ज्यावेळी तुमच्या घराण्याची सून म्हणजे तुमची लेक द्रौपदीचं वस्त्रहरण ज्यावेळी भर मंडपामध्ये त्या सभेत होत होतं, त्यावेळी तुम्ही त्या गोष्टीला विरोध केला नाही म्हणून तुमच्या वाट्याला हे भोग आलेले आहे. गमत पहा, पाप करणारा पापी असतो असं नाही ना. सोप्या भाषेत सांगू का, गुन्हा करणारा गुन्हेगार असतो असं नाही. पोलिसांना विचारून पहा, गुन्ह्याला मदत करणारा सुद्धा सह आरोपी असतो. आणि हे तुकोबरायांनी सांगून ठेवलेलं आहे, केले पाप जेने दिले अनुमोदन दोघांशी पतन सारी घ्यायची. पाप करणारा आणि पापाला अनुमोदन देणारा दोघांनाही पतन सारखंच आहे तुकोबराय बोलतात. म्हणजे गुन्हा करणारा आणि गुन्हेगाराला गुन्हा करण्याकरता मदत करणारा दोघांनाही शिक्षा सारखीच असते. पोलिसाला विचार, आमच्या घरात आहे म्हणून सांगतो मला माहितीये. त्यामुळं आपण हे बघा, कुणाच्या पापामध्ये सहभागी होणे, पाप म्हणजे काय फार मोठं काय करावं लागतं असं काय नाही. काय नाही, एखाद्या गावामध्ये एखादा गरीब दुबळा माणूस असतो, आपल्या शेजारी 2-4 पोर बसलेले असतात. अचानक आपल्याला काय होतं माहित नाही, हे दगड मार द्यायला लागतो, हे दगड मार द्या. आता तो दुबळा आहे ना म्हणून तो आपल्याला फिरून उत्तर देणार नाही म्हणून, किंवा तो आपल्याला काही प्रतिक्रिया देणार नाही म्हणून, म्हणजे या अशा पापामध्ये सहभागी होत. हे तुम्हाला सांगतो, माझ्या समोर आता प्रवचनाला एवढी लोक बसतील ना, माझा असा दावा नाही की सगळेच लोक देवाला मानतात. बरं, मानावं की नाही मानावं तुमचा प्रश्न आहे, माझी तुम्हाला बळजबरी नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, तुम्ही देवाला माना अथवा मानू नका, तुम्ही धर्माला माना अथवा मानू नका, पण एक गोष्ट मात्र तुम्हाला मानावीच लागेल, तुम्ही जे जे कर्म कराल तेच तुम्हाला भोगायला येणार. लक्षात ठेवा, आपण सगळी शेतकरी माणसं आहे. बाजरी पेरून गहू येतो का दादा? गहू पेरून टोमॅटो लावले कांदे झाले असं कधी होतं का? होणार नाही. जनावरांची ओवी आहे. अगा क्षेत्री जे पेरिजे ते वासुनी आन न उपजे आणि पाहिजे तेची देखीजे दर्पणा धाडे. क्षेत्र म्हणजे शेत, तुम्ही शेतामध्ये जे जे पेराल तेच उगवणार आहे आणि आरशामध्ये तुम्ही जसं उभं राहाल तसंच दिसणार. म्हणजे काही जुन्या जाणत्या पहिला आरशावरती राग करतात, करायचं काही कारण नाही. आरसा कधी खोटं बोलतो का? आता मी सावळा आहे ना, आरसा मला म्हणते बाबा तू सावळाच आहे, माझं रूप मला दाखवणार आहे. पाहिजे तेची देखीजे दर्पणा धारे. आपण जे जे कर्म करू तेच कर्म फळ रूपानं आपल्या वाट्याला येणार आहे. आता याच्यातली देशातली सगळ्यात टोकाची भूमिका मी तुम्हाला सांगतो, टोकाचं बोलतो. या कर्माच्या भोगाच्या बाबतीमध्ये याच्यातून सुटका कुणाची होत नाही, कुणाचीच होत नाही. आपण एक शब्द वापरतो ना, काय नाही म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं. अरे गंगेच्या मुलाची नाही सुटका झाली तर गंगेला मिळालं काय सांगता? गंगेच्या मुलाचं नाव काय? गंगापुत्र भीष्म. नाही ना होत, कुणाचीच नाही सुटका होत. तर अजून सांगू, अजून टोकाचं बोलतो. अजून लोक म्हणतात नाही वाईट वागलं तरच आपल्या वाट्याला वाईट भोग येतात असं नाही. ठीक आहे, रावण वाईट होता, कर्मे रावण क्षोभ पावला, मान्य. रावणाच्या वाट्याला बरोबर. दशरथाने काय चुकी केली होती? दशरथ म्हणजे कोण? देव नाही, देवाचा बाप, देवाचाही बाप. देवाच्या बापाला सुद्धा कर्माचा परिणाम भोगावा लागला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कथा आपल्याला माहिती श्रावण बाळाची. जसं मी जीव सोडताना माझी मुलं माझ्या जवळ नाही राजा, तशी तू सुद्धा शेवटच्या क्षणामध्ये जीव ज्यावेळी तुला जात असेल त्यावेळी तुझ्या जवळ सुद्धा तुझे मुलं नसणार. केलेल्या कर्माचा परिणाम भोगायला आला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. ज्याने हे जगत निर्माण केले त्या राजाला सुद्धा 14 वर्षाचा वनवास. कर्माचा परिणाम कुणाला चुकत नाही, कुणालाच चुकत नाही. तर कर्माचा परिणाम जर कुणाला चुकत नसेल तर आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, दोनच. एक तर चांगलं कर्म करा किंवा वाईट कर्म करा. मग एकच शिल्लक राहतो, वाईट करायचं कशाला? करायचं तर चांगलंच करा ना. ते आपल्याकडे दादा आपण शब्द वापरतो वापसा पेरायला वापसा लागते ना, हा वापसेचा काळ आहे. माणसाचं आयुष्य म्हणजे वापसेचा काळ आहे. इथं पेर करायची आहे आणि नीट पेरा, चांगलं पेरा. चांगलं पेरलं तर चांगलं उगवेल, चांगलं पेरलं तर चांगलं भोगायला मिळेल. कारण गंमत अशी आहे की पुन्हा पेरायला दुसरीकडे जागा नाहीये ना. दुसऱ्या जन्मामध्ये तुम्हाला चांगलं पेरून चांगलं मिळवता येणार नाही. माणसाच्या जन्माला एवढंच तुम्हाला चांगलं कर्म करता येतं आणि चांगल्या कर्माचा चांगला परिणाम आपल्याला इथंच भोगता येतो. मी मला असं म्हणालो की जगात
म्हणजे काही गोष्टी सोडून द्या असं बोलत होतो की सगळ्याच गोष्टींचा विचार करायचा नसतो, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात. घरून राहण्याची जशी कला आहे ना तशी सोडून देण्याची सुद्धा एक कला आहे. काय धरलं पाहिजे आणि काय सोडलं पाहिजे हे कळालं पाहिजे. आणि काय धरायचं आणि काय सोडायचं कळण्याकरता फार मोठं शहाणपण लागतं बरं. म्हणजे काय काय माणसं म्हणतात छाती ठोकून 40 वर्ष झाले मी माझ्या सख्या भावाशी बोलत नाही. लाज वाटली पाहिजे, ही काय धरायची गोष्ट आहे का? लोक धरून राहतात, 40 वर्ष धरून राहतात. एखादा माणूस आपल्याबद्दल चांगलं वाईट बोलतो, सोडून द्या. का धरून राहतात? का सोडायचं सांगू? कारण त्याला उपचार नाही, त्याला काय औषध नाही म्हणून ते सोडून द्यायचं. काय काय माणसं विनाकारण आपल्याबद्दल कुणाच्या तरी बद्दल विनाकारण ते कुठत राहतात ना, खलबत्ता सोडून द्यायचं. मी तुम्हाला सांगतो शिवाजीराव, एखादा माणूस म्हणला माझा डोळा दुखतोय, काय करायचं? मेडिकल मध्ये जा, एक ड्रॉपची बॉटल बाटली घे, ड्रॉप टाका, बरं वाटेल. नाही म्हणलं ड्रॉपची बरं नाही वाटलं, मग काय करा? डॉक्टरकडे जा, डोळे तपासा, चष्मा लावा, बरं वाटेल. त्याने चष्मा लावला, बरं नाही वाटलं, मग काय करावं? म्हटलं एक काम कर, परत डॉक्टरकडे जा, ते काय लेन्स म्हणतात ना, ते लेन्स टाका, त्याने बरं वाटेल. ते म्हणजे लेन्स टाकली तरी बरं नाही वाटलं डोळ्याला, तरी डोळे दुखतात, मग काय करा? आपले ऑपरेशन करा. मग ऑपरेशन केलं, बरं वाटलं. म्हणजे दिसत नव्हतं, त्याला दिसत नव्हतं म्हणून उपचार केले. आणि दिसत नसेल तर उपचार आहे, देखवत नसेल तर काय उपचार आहे? त्याला उपचार नाहीये काही, ते सोडून द्यावं लागतं. समज पहा, दिसत नाही ना, उपचार आहे, देखवत नसेल सोडून द्या. एखाद्याला आपल्या बद्दल काय वाटतं बरं, त्याला माझ्याबद्दल काय वाटतं हा विचार मीच करायचा, मग त्याने काय विचार करायचा? त्याला तेवढी तर उसंत द्या ना. बरं, नावच ठेवलं नाही असं कोण आहे? सगळ्या जगाला प्रिय झाला असं एक नाव सांगा. बोला. श्रीरामाच्या बद्दल बोल लावणारी माणसं नाही आहेत का? भगवान कृष्णाला बोल लावणारी नाही आहेत का? शिवाजी महाराजांना नाही आहेत का? महात्मा गांधींना नाही आहेत का? स्वातंत्र्यवीर सावरकरांना नाहीत का? टिळकांना नाही? असं एक नाव सांगा ना मला. एक नाव सांगा की त्या माणसाच्या बद्दल चुकीचं अथवा तत्वा अनर्गल वाईट बोलणारी माणसं या जगात नाहीत, असं एक नाव सांगा. खूप माणसं आहेत, पण प्रत्येकाच्या बद्दल आपण बोललंच पाहिजे असं काही नाही. थोडं काय धरावं काय सोडावं हे शहाणपण आमच्या ठिकाणी जर आलं ना तर खूप प्रश्न आमच्या आयुष्यातून निघून जाते. का निघून जाते? कशी निघून जाते? कारण चांगलं काय आणि वाईट काय हे लोक थोड्या धर्मशास्त्राला पाहून ठरवतात. शुभ अशुभ या गोष्टी आम्ही कशा ठरवतो? आम्ही काय शुभ काय अशुभ कसं ठरवतो? कुठं म्हणजे ग्रंथात पाहून नाही ठरवत आम्ही अंशामानाने ठरवतो शुभ काय आणि अशुभ काय. आई बापाचे हातपाय जोपर्यंत चालतात तोपर्यंत ते मला पाहिजे. जोपर्यंत आमचे लेकर सांभाळण्याकरता आमची आई आमचा बाप शाबूत आहे तोपर्यंत ते आम्हाला पाहिजे. एकदा का आमच्या बापाचे आईचे हातपाय तगले काय हे जात का नाही? होतं की नाही? शुभ अशुभ आम्ही ठरवतो. म्हणजे एखादा माणूस मेल्याच्या नंतर लोक म्हणतात नाही नाही त्याच्या अंगावरचे कपडे अशुभ फेकून द्या फेकून द्या फेकून देतात. नाही तो माणूस मेला त्याच्या पायाची चप्पल अशुभ झाली फेकून द्या फेकून द्या. आणि एखादी बाई गेली तिच्या गळ्यातला कंठा अशुभ आहे म्हणून कोणी फेकला का हो? पाहिलं आतापर्यंत एखाद्या बाईच्या गळ्याची पोत फेकताना कोणाला? फेका ना, गेली ना ती कशाला ठेवली? बरं तो गेला त्याच्या हातात आमची कशाला? नाही ते नाही ते नाही ते नाही ते अशुभ होत नाही. म्हणजे चांगलं काय वाईट काय शुभ काय अशुभ काय हे आपण आमच्या मान्यतेला ठरवायला लागलो. म्हणजे माणसं एकमेकांवरती प्रेम कधी करतात कुठपर्यंत करतात ते फार खोल विषय. मी एका वाक्यात सांगतो, जोपर्यंत समोरचा माझ्या मनासारखा वागतोय तोपर्यंत किंवा जोपर्यंत समोरच्याकडून मला माझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून घेता येतात तोपर्यंत. एकदा का मला असं जाणवलं की तो माझ्या दृष्टीने निरुपयोगी ठरलाय तो किंवा ती, तिथून पुढे जे संपलं जातं ना लोक मला संपलं प्रेम असं म्हणतात. त्यामुळे शुभ आणि अशुभ आमच्या दृष्टीने आम्ही ठरवतो. आज ज्यांच्या 10व्याला आम्ही आपण जमलोय ना त्या मातोश्रीनं आयुष्यामध्ये खूप मोठे कष्ट केले. तुम्हाला सांगतो, आम्ही 5वी ते 10वी पर्यंत आम्ही इथं होतो ना, म्हणजे कितीतरी पिढ्यांना पाणी पाजणारे दराड्यांचं कुटुंब आहे. मला चांगलं आठवतं मी 11वीत गेल्यानंतर आमच्या शाळेची स्वतंत्र टाकी झाली पाण्याची. तोपर्यंत शाळेत टाकी नव्हती पाण्याची. मग सगळी शाळा कुठं जात असायची? पाणी प्यायला यांच्या घरी. म्हणजे कितीतरी वर्ष कितीतरी गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पाणी पाजण्याचं पुण्य दराड्यांनी केलं. आम्ही ज्यावेळेस जायचो
त्यावेळी हे दोघंही दाम्पत्य म्हणजे पोपट बाबा लिहिला आहे यांना मी खूप वेळा पाहिलंय. फार कष्टातून उभं केलेला प्रपंचाचा हा डोलारा आहे. पोपट बाबा पुढं बैल कापायला असायचे आणि या लीला आजी नाणी धरायच्या. इथपर्यंतचे कष्ट यांनी केलेले आहे आणि या कष्टाचाच परिणाम होणार त्यांच्या मुलांना, त्यांच्या मुलींना, त्यांच्या नातवंडांना जे चांगले दिवस आलेत ना ते याच्यामुळेच आलेत. हे असेच येतात, हे असेच दिवस चांगले येतात. गमत अशी आहे की जगाच्या तुलनेमध्ये आपल्या देशात फार बरं आहे, चांगलं आहे, खूप चांगलं आहे आपल्याकडे. पण हे चांगून पण येत आहे की नाही आलं. 150 वर्ष इंग्रजांची गुलामगिरी आणि त्याच्या आधी हजारो वर्ष परकीय मुसलमानांची गुलामगिरी. या गुलामगिरीच्या दोन्ही काळामध्ये आमच्या देशातल्या हजारो लाखो लोकांनी स्वतःला काढून घेतलं, स्वतःला संपवलं, स्वतःचं बलिदान दिलं या देशाकरता. त्याचा परिणाम या देशातल्या आताच्या पिढीला चांगले दिवस आले. शहाणा बाप कोणता दादा? शहाणा बाप कोणता? तुम्ही तुमच्या मुलांच्या करता फार मोठं घर, जमीन, गाड्या बिड्या घेऊन ठेवणं शहाण्या बापाचं लक्षण नाही. ठीक आहे, ते गोष्टी करा मान्य, पण शहाणा बाप त्याला म्हणतात नाही बरं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. माझ्या मुलांच्या करता मी फक्त पैसे, गाड्या, जमिनी, आणखी काहीतरी कमवून ठेवणं हे शहाण्या बापाचं लक्षण नाही. एक चांगला कर्तृत्ववान बाप म्हणा होतं, मुलांची काळजी वाहणारा बाप म्हणा होता, पण शहाण्या बापाचं हे लक्षण नाही. मग शहाण्या बाप कुणाला म्हणायचं? या देशाला एक सुसंस्कारित मुलगा किंवा मुलगी देणारा जो बाप आहे तो शहाणा बाप आहे. एक आदर्श पिढी पुढच्या लोकांच्या हातामध्ये देणं हे शहाण्या बापाचं लक्षण आहे ना, शहाण्या बापाचं लक्षण आहे. वेड्याला कुणी, शहाण्याला कुणी चांगलं नसतं, वेड्याला चांगलं करणारा. मी सांगत असतो काही शाळा अशा असतात बरं का, त्या शाळा एक टिमकी वाजवतात. आपण पाहिले 100% निकालाची उज्ज्वल परंपरा. याच्या मागला मी तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो काय असतं त्याच्यामध्ये. 100% निकालाची उज्ज्वल परंपराची टिमकी वाजवतात ऍडमिशनच्या वेळेला. आमच्या शाळेत, आमच्या कॉलेजला ऍडमिशन आहे सर, आपल्याकडे राहायचं टाकतो 100% निकालाची उज्ज्वल परंपरा. सर त्या लोकांचे वेग सांगतो, ते ऍडमिशनचा त्याचा कटआउट 90% असतो. 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्तीचेच मुलं आमच्याकडे घेतले जाते. मला सांगा 80-90% ज्यांना आहे अशा मुलांना जर ऍडमिशन दिलं ते कसे नापास होतील? त्यांच्यात हिंमत असेल तर माझ्यासारखा जायला 4 वेळा बसलेला घेऊन दाखवा, पास करून दाखवा ना, बघा मी तुमचं कौतुक करू. याच्यात असं आहे, शहाण्याला शहाणपण देणं याच्यात नवल नाही. वेडा जो आहे ना त्या वेड्याच्या ठिकाणी शहाणपण निर्माण करणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, हे मोठेपणाचं लक्षण आहे. ज्ञानाला ज्ञान देणं याच्यात काय कौतुक आलं? अज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानाची दृष्टी उत्पन्न करणं याच्याकरता फार मोठं कौतुक लागतं. आणि आमच्या संतांनी हे सगळं करून ठेवलंय आमच्याकरता. सगळ्या अज्ञानी जीवांचं कल्याण व्हावं, सगळ्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये शाश्वत सुखाचा राजमार्ग मिळावा, भेटावा, याच्याकरताची सगळी सोय आमच्या पूर्वजांनी केलेली आहे. आमचं काय 12वीला आम्हाला एक शिक्षक होते, ते कायम असं म्हणायचे की तुम्ही सगळे घोडे आहात, तुम्ही घोडे आहात. आमचं काम काय आहे? तुम्हाला पाणवठ्यापर्यंत आणून घालणं, हे आमचं काम आहे. पाणी प्यायचं की नाही प्यायचं हे तुम्हाला तुमचं ठरवायचं. ते बरोबर आहे साहेब, तेच योग्य आहे. म्हणजे माणसाच्या जन्माला आम्ही आलोय आणि या जन्माला येऊनच आम्ही आमच्या जीवनात आमूलाग्र बदल करू शकतो, घडवू शकतो. तो बदल घडवायचा की नाही घडवायचा हे मात्र आपल्याच हातात आहे. आयुष्य वाया घालवायचं की आयुष्य सत्कार्य लावायचं हे फक्त आम्ही ठरवू शकतो, दुसरं कोणी नाही. मानवी जीवनाला सुख प्रदान करणारा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी इतकं थोर काही नाहीये. ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे ज्ञानेश्वरी, आमच्या महाराष्ट्राचं भूषण आहे ज्ञानेश्वरी. भूषण आहे. घराला 3-4 मजले उंच केल्यानं शोभा नाही येत ना, घराला शोभा येते ज्ञानेश्वरीने, घराला शोभा येते हरिपाठाने, घराला शोभा येते संत विचाराने. नुसते उंची वाढून चालत नाही. या ज्ञानेश्वरीचं महात्म्य सांगताना गुरुजी मामासाहेब दांडेकर काय म्हणायचे? मामासाहेब म्हणायचे की आम्हाला एखादा चित्रपट किंवा एखादी मालिका जर 50 वेळा पाहावाची वाटत असेल तर ज्ञानेश्वरी आम्हाला 500 वेळा वाचावीशी वाटली पाहिजे. मामासाहेब म्हणायचे. पुढे असं बोलायचे मामासाहेब की महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या माणसाने ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू सुद्धा नाहीये.
ही आज्ञा कुणा सामान्य माणसाची नाही बरं. आभाळा इतकं कर्तृत्व असलेले एका संत महात्म्याच्या मुखाच्या वाटे बाहेर आलेले शब्द की महाराष्ट्रामध्ये जन्मात आलेल्या माणसाने ज्ञानेश्वरीची उपासना केल्याशिवाय मरू नये. मरू नये म्हणजे त्याला त्याचा अधिकारच नाही. सोडायची नाही ज्ञानेश्वरी, सोडायचीच नाही. कळू नको सोडायची नाही. आमच्या परंपरेमध्ये थोर साधू होऊन गेले, खूप थोर साधू होऊन गेले. त्यांचं नाव होतं नथुसिंग बाबा राजपूत. खूप मोठे. ते असं म्हणायचे, लांडगा मेंढीची शिकार करतो. पण कोणत्या मेंढीची शिकार लांडगा करतो? जी मेंढी कळपात आहे तिची नाही. कळप सोडून मेंढी बाजूला गेली का लांडगा शिकार करतो. तसे म्हणायचे. जसं कळप सोडून मेंढी बाजूला गेली का लांडगा शिकार करतो, तसं गाथा, गीता, ज्ञानेश्वरी आणि भागवत या ग्रंथाचा कळप सोडून एखादा माणूस बाजूला गेला की काळ त्याची शिकार करतो. त्यामुळे या कळपाला आपण धरून राहिलं पाहिजे, कळपात राहिलं पाहिजे. कळपात राहिल्याचा पहिला परिणाम काय? कळपातला माणूस सुरक्षित राहतो. कळपात किती ताकदवर लांडगा असतो त्याची हिंमत आहे का कळपाजवळ मेंढी उचलायची? हिंमत नाही, हिंमत नाही. तसं काळाने कितीही ताकद लावली ना तरी गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत याची उपासना करणाऱ्याला हात लावायची ताकद नाही यमाची किंवा काळाची. जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. संत वचन आहे, संत वचन आहे. गेलं पाहिजे. पण असं गमत असे, पण हे करताना पथ्य सांभाळली पाहिजे, पथ्य सांभाळली पाहिजे. डॉक्टरांना विचारा, एखादा जर डॉक्टरांकडे जर गेला काहीतरी दुखतंय म्हणजे ताप येतोय, थंडी वाजते की आणि काय काय होतंय, डॉक्टर औषध नंतर घ्यायला सांगतात. पहिल्यांदा सांगतात हे पथ्य पाळा. दूध हा पूर्ण आहार आहे, ऐकले दादा आहे. पण ताप आल्यानंतर दूध चालतं का? नाही. ताप आल्यानंतर दूध विषाचं काम करतं ना. त्यामुळे एखाद्याला जर ताप आला तर डॉक्टर पहिल्यांदा सांगतात दूध आणि दुधाचे पदार्थ घ्यायचे नाही. म्हणजे पथ्य जर सांभाळले नाही तर आजार जसा बरा होत नाही तसं पथ्य जर सांभाळले नाही तर उपासना काही कामाची नाही ना. म्हणजे माळ घातली, आम्ही देवाची उपासना सुरू केली, मान्य नाही म्हणले, पण माळ तर घातली, उपासना सुरू झाली, मग पुन्हा कोरोना आला, पुन्हा डॉक्टरने काय जे खायला सांगितलं, पुन्हा माळ काढली, पुन्हा लटकवली, पुन्हा घातली. अरे संपलं सगळं तिकडे. उपासना करताना सुद्धा पथ्य सांभाळली पाहिजे, सांभाळलीच पाहिजे. या पथ्यांना आपलं संत वाङ्मय नेम असा शब्द वापरतात. नेम सांभाळला पाहिजे. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ. जो नियम सांभाळतो, जो पथ्य सांभाळतो, पथ्य आणि नियम सांभाळल्याच्या ठिकाणीच उपासना फलद्रूप झालेली आपल्याला पाहायला मिळते. नियम न सांभाळता केलेली उपासना आम्हाला फार फळ देणारी नसते. हा विचार आमच्या ठिकाणी दृढ झाला पाहिजे, हा विचार आमच्या ठिकाणी रुजला पाहिजे, हा विचार आमच्या ठिकाणी आम्हाला करता आला पाहिजे. हा विचार करून जर आमचं जगणं आम्ही सुरू ठेवलं ना तरच मग आमच्या जीवनामध्ये शाश्वत सुखाचा मार्ग सापडेल. वारकरी संप्रदायाच्या अपेक्षा फार थोड्या आहेत, फार थोड्या, जास्त नाही. काय करा आहे तरी काय वारकरी संप्रदाय? काय नाही, गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, आषाढी एकादशी ची वारी करा आणि सोमवार एकादशीचा उपवास करा. मी तुम्हाला एक सूत्र सांगतो, एक सांगतो मी तुम्हाला. समोरच्या माणसाने माझ्या मनासारखं वागावं असं जर मला वाटत असेल, नीट आहे का? नीट आहे का मी काय सांगतोय? समोरच्या माणसाने माझ्या मनासारखं वागावं असं जर मला वाटत असेल तर मी त्याच्या मनासारखं वागलं पाहिजे का? माझ्या कोणाच्या? त्याच्या ना. त्याच्या मनासारखं जर वागलं तरच मग तो माझ्या मनासारखं वागेल ना. सरळ म्हणजे समोरच्या माणसाच्या मनामध्ये मला माझ्याबद्दल प्रेम उत्पन्न करायचं असेल तर मला काय वाटतं हे वागून चालणार नाही, त्याला काय वाटतं तसं वागलं पाहिजे. मला काय सांगायचं ते मी आता सांगतो. देवाची माझ्यावरती कृपा व्हावी असं जर मला वाटत असेल तर मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, देवाला काय वाटतं हे महत्वाचं आहे. मला काय वाटतं ते महत्वाचं नाही. देवाला मी बघू का नाही, हे देवाला नाही वाटत, हे तुमचे चाव आहेत. देवाला नाही वाटत. देवाला काय वाटतं? नाथांना विचारा नाथ महाराजांना देवाला काय आवडतं, देवाला काय वाटतं. सांगितलं नाथ महाराजांनी, आवड आहे देवाची, तो ऐका प्रकार. काय सांगितलं? नामाचा उच्चार रात्रंदिवस, नाम देवाला आवडतं. एक अजून काय करा? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवा वैष्णवांचा, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गंध, वैष्णवांच्या बद्दल कळवा, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, हे देवाला आवडतं.
म्हणजे देवाचं प्रेम जर आपल्याला मिळवायचं असेल तर देवाला काय प्रिय आहे तसं आपण वागलं पाहिजे. तुम्हाला मला काय वाटतंय तसं वागून चालणार नाही, तसं वागून काय उपयोग नाही. आमचा फाट्यावर एखादा माणूस उभा राहिलाय, त्याला संगमनेरला जायचं, तो नागाशिवारीकडे निघाला, कधी पोहोचेल संगमनेरला? मरून जाईल तरी तो पोहोचेल का? पोहोचणारच नाही ना. हा नागवाडी लागेल, पुढे टाकाही लागेल की म्हैसोळ लागेल, संगमनेर नाही लागणार. का नाही लागणार? नाहीच तिकडे संगमनेर. मार्ग चुकला ना, मार्ग चुकला. मिळवायचं सुख, सुख मिळवायचं आणि मार्ग पत्करला दुःखाचा. कसं काय मिळेल सुख मला सांगा? मिळणार नाही. असं आहे. त्या गोष्टीचा एक स्वभाव असतो ना. प्रपंचाचा स्वभाव काय आहे? आपण सगळे प्रपंचिक माणसं आहोत. या प्रपंचाचा स्वभाव काय आहे? मरण स्वभाव आहे. मरण आणि मारणं, दुःख देणं, दुःख आयुष्याचा स्वभाव आहे. एखाद्याला वाटलं, समजा एखादा अमेरिका रिटर्न एखादा शेतकरी असला, त्यांनी ठरवलं कारल्याचा स्वभाव काय आहे? कारल्याचा गोड, कडू, कडू ना कारल्या. त्यांनी ठरवलं मला कारलं गोडच करायचंय. त्याने भाजीत साखर टाकून नाही, झाडालाच गोड कारलं आलं पाहिजे. तुम्ही प्रगतशील शेतकरी सांगा, मी थांबतो तुम्हाला माहिती असेल तर. काय करता येईल? तो हुशार होता, हुशार शेतकरी होता. तो म्हटलं मी करेल, झाडालाच गोड कारलंय. मग त्याने काय केलं? 5-25 साखरेचे पोते घेतले, विहिरीतच पाक केला. विहिरीतच गोड पाक तयार केला आणि त्या पाकाचं पाणी मोटार, पाईप, वॉटर पाटाद्वारे त्यांनी ते झाडांना सोडलं. झाडांना गोड पाणी सोडल्याच्या नंतर त्या झाडाला जे कारले लागले, ते कारले गोड आहे का कडू आहे का? कसे येणार ते कारले? गोड येणार का? गोड येऊ शकत नाही. कडू येणार का? कडू येणार. स्वभाव कडवट आहे. ते महाभारतामध्ये एक प्रश्नावली आहे, यक्ष प्रश्नावली आहे. या जगातलं आश्चर्यकारक असं काय, तुम्हाला त्याच्याबद्दल तो सांगतो. त्या महाभारतामध्ये एक पांडव ज्यावेळी वनवासामध्ये होते ना, त्यावेळेस या धर्मराजाला तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर त्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना फार तहान लागली, पुढे पाणी मिळतंय का पहा. त्या काळातले भाऊ होते, त्यामुळे लहान्या भावानं पटकन ऐकलं, मोठ्याचं गेले. मी मला खुलासा करणं गरजेचं आहे. लोक आता बाई असं घडत नाही, घडायचं लॉंग लॉंग ॲबो म्हणून खुलासा केला. त्याने सांगितलं म्हणले जा. अर्जुन घाई गेला. अर्जुनाने ते काय केलं? पान जोडले का तळ्याजवळ पानाचा धरून तयार केला. बुडबुड बुडबुड बुडवून तितक्यात आवाज आला. म्हणजे थांब, पाणी घेऊ नको, पाणी माझ्या मालकीचं आहे. तुला पाणी लागत असेल तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. अर्जुनाने इकडं तिकडं पाहिलं, कुणी दिसलं नाही. पाण्यात धरून बुडवलं आणि अर्जुन बेशुद्ध होऊन पडला, मृत प्राण. बराच वेळ झाला. अर्जुन काय येणं म्हणून भीमाला पाठवलं. आधी नकुल सहदेवाला पाठवलं. नकुल सहदेवाबरोबर हेच झालं. आवाज आला, पाणी घेऊ नको, पाणी माझ्या मालकीचं आहे आणि पाणी पाहिजे असेल तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. उत्तर दिलं नाही, सगळे तिथं बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर भीम आला. भीमाला सांगितलं, भीमा कोरड पडली म्हणे, जा कधीचा हे 3 जण गेलेत, आले नाही अजून, बघ बाबा हे पाणी का घेऊन येणं. भीमानं तिथं जाऊन पाहिलं, 3 भाऊ बेशुद्ध मृत प्राय होऊन पडलेले. घाई पटकन पाण्याचा द्रोण घेतला आणि द्रोणा घेऊन पाण्यात बुडाला. तितका आवाज आला, म्हणजे थांब, पाणी घेऊ नको, पाणी माझ्या मालकीचं आहे. तुला जर पाणी लागत असेल तर तुला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. भीमाने हात जोडलेलं सांगितलं, माझा मोठा भाऊ तहानेने व्याकुळ झालाय, माझे बाकीचे भाऊ चक्कर घेऊन बेशुद्ध होऊन पडले, यांना पाणी पाजल्यानंतर मी तुझे उत्तर नाही, लगेच उत्तर द्यावं लागेल. भीमाने हात जोडून सांगितलं, ठीक आहे, देतो उत्तर, सांगा काय प्रश्न आहे. त्याने सांगितलं, या जगात आश्चर्यकारक असं काय? काय प्रश्न विचारला? या जगात आश्चर्यकारक असं काय? आता त्या काळात चीनची भिंत नव्हती, सांगता आली असती. तुमचा ताजमहल सांगता आला असता, पण त्या काळात ते नव्हतं. काय करावं, काय सांगावं? त्याने क्षणभर विचार केला भीमाने, या जगामध्ये आश्चर्यकारक काय? ऐका बरं का, ऐका, सगळं तुमच्यासाठी आणि म्हणजे तुमच्या आणि माझ्या करता उत्तर आहे ते, की या जगामध्ये आश्चर्यकारक असं काय? तर भीमाने असं उत्तर दिलं की या जगात आश्चर्यकारक काय म्हणजे दररोज हजारो लाखो माणसं मारतात, हजारो लाखो माणसं त्यांना नदीवर घेऊन जातात, हजारो लाखो माणसं त्यांचा अंत्यसंस्कार करतात आणि हजारो लाखो माणसं ते सगळं डोळ्यानं पाहतात. तरी डोळ्यानं पाहणारा माणूस क्षणभर सुद्धा असा विचार करत नाही की आज हा मेलाय, उद्या मला मरायचंय आणि मी माझ्या आयुष्यामध्ये आमूलाग्र बदल केला पाहिजे, मी चांगल्या मार्गाला लागलं पाहिजे, हा विचारच त्याच्या मनात येत नाही. हेच आश्चर्यकारक आहे की नाही? आतापर्यंत तुम्ही किती दावे पाडलेत?
बाबा कॅल्क्युलेटर फेल होईल तुमच्या पुढं मोजायला, एवढे दावे पाडलेत. हे नाही विचारायचं मला. यानंतर तुम्ही म्हणजे तुम्ही आणि दोघं बरं का, एवढे आपण दावे पाडलेत, मी एवढे प्रवचन केलेत, एवढे दावे पाडून प्रवचन करून एवढ्या प्रवचनांना अंत्यविधीला हजर राहून आपल्यामध्ये बदल काय झालाय? बदल महत्वाचा आहे. काय आहे, एखाद्या गोष्टीचं यश अपयश कसं बोलायचं, त्याचा परिणामावर त्याचा परिणाम काय आहे याच्यावरती बोलायचं. परिणाम म्हणजे एखादा मुलगा 10वीत असताना 2 वाजता उठायचा, 2 वाजता उठून अभ्यास करायचा, फार कष्ट व्हायचे, एकच वेळ जेवायचा, कुठे फिरायला जात होता, फार कष्ट घेतले. मग याचं बोलायचं कसं? 10वीला 99% मार्क्स मिळून पहिला आला, ते सोडून द्या, आधी काय केलं सोडून द्या, अंत भला तर सब भला. एखाद्या गोष्टीचं यश काय किंवा अपयश काय हे त्याच्या परिणामावरती मोजायचं. तुम्ही आणि मी आयुष्यभर कसं जगलो, कोणत्या घरात वावरलो, कोणत्या समाजात वावरलो, कोणत्या गाडीत वावरलो, किती पद भोगलं, एवढं ऐश्वर्य भोगलं, गहू, याच्यावरती आयुष्याचं मूल्य ठरत नाही. मग प्रत्येक माणसाच्या आयुष्याचं यश कुठं ठरतं? अंतकाली मुखा. ज्याच्या आयुष्याच्या अंतकाळामध्ये देह ठेवताना किंवा जीव जाताना जर देवाचं नाव मुखात आलं तर आयुष्य सक्सेस, नाही तर वायाच आहे. पद्धत आहे ना, ते मापन आहे, आपण परिमाण आहे, ते आयुष्य मोजायचं परिणाम. एखाद्या माणसाचं आयुष्य वाया गेलं का यशस्वी झालं हे मोजायचं परिणाम एकच आहे, तो माणूस मारताना त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आलं पाहिजे. बरं, देवाचं नाव येण्याकरता कष्ट लागतात. हो, व्याज कुणाला मिळतं? कर्ज काढलेल्याला का ठेव? तुम्ही सांगितलं पाहिजे. व्याज कुणाला मिळतं? कर्ज काढलेल्याला का ठेव ठेवणाऱ्याला? तुम्ही सांगितलं तरी चालेल, मला माहिती आहे. कुणाला मिळतं? ठेव ठेवणाऱ्याला ना. मग ज्याच्याकडे नामाची गुंतवणूक आहे, नाम घेतल्याची गुंतवणूक आहे, त्याला त्याचं पुण्याची ठेव काय व्याज मिळेल ना. ते गीतेमध्ये एक प्रश्न विचारला जातो, विचारतात म्हणजे का अर्जुनाने असं काय केलं की अर्जुनाकरता देव पागल झाला. अक्षरशः बघा तुम्ही भारतामध्ये अर्जुनाकरता भगवान श्रीकृष्ण अक्षरशः पागल झालेले आहे. अर्जुन म्हणेल तसंच म्हणजे जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे माते देवकीसी, ते गुह्य. जे वडिलांना सांगितलं नाही, जे आईला सांगितलं नाही, जे भावाला सांगितलं नाही, ते गुह्य ज्ञान अर्जुनाला देवाने दिलं. अर्जुनाने असं काय केलं देवाच्या करता, त्याची ओवी ज्ञानोबरायने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. ऐसे जन्मांतरी बहुती उपासीला कमलापती तो देवे आजी हाती दिदलासी. म्हणजे अर्जुनाने मागच्या अनेक असंख्य जन्मामध्ये भगवान श्रीकृष्णाची आराधना केली. त्या आराधना केल्याचा परिणाम असा आहे की देव अर्जुना करता वेडे झाले. म्हणजे अलीकडच्या काळात जर बोलायचं झालं ना, समजा एखाद्याला एखादी निवडणूक लढवायची आहे, आज तारीख डिक्लेअर झाली, उद्या फॉर्म भरला, परवा निवडून आला, असं होत नाही ना. असं होतं का कधी? बस असं होण्याचा काळ गेला. आता लोक शहाणी झाली, आता लोक बघतात की यांनी मागच्या काही वर्षामध्ये लोकांच्यासाठी काय केलं. तो कुणी असू द्या, म्हणजे आपण गुंतवणूक केल्याशिवाय त्याचा परिणाम आपल्याला मिळतच नाही ना. एखाद्याच्या सोबत मैत्रीचं किंवा प्रेमाचं नातं निर्माण करायचं तर गुंतवणूक करावी लागते. कशाची? वेळेची. वेळ दिल्याशिवाय मैत्री होते का? होत नाही. वेळ दिल्याशिवाय प्रेम मिळतं का? मिळतच नाही. वेळ दिल्याशिवाय आम्हाला परिणाम संभवत नाही. आपण दुसऱ्याच्या करता किती वेळ देतो याच्यावरती ठरतं की लोकांनी आपल्या करता किती वेळ दिला पाहिजे. भगवान श्रीकृष्ण देवाच्या करता वेळे झाले, त्याचा परिणाम या वेळेमध्येच आहे की मागच्या असंख्य जन्मात अर्जुनाने देवाच्या करताच वेळ दिला. त्याचा परिणाम असा झाला की द्वापर युगामध्ये भगवान श्रीकृष्ण अक्षरशः अर्जुनाच्या करता वेळे झाले. तेच भगवान पुढे तुकोबरायांच्या करता वेळे झाले, तेच ज्ञानोबरायांच्या करता वेळे झाले, तेच ध्रुवा करता, प्रल्हादा करता, अपुरा करता वेळे झाले. पण ते वेळे पण एकाएकी नाही. असं आहे इथं म्हणजे व्यवहारामध्ये लोकांना इम्प्रेस करता येतं, परमार्थामध्ये नाही. सांग स्पष्टपणे सांग, मी फार पोपटासारखा बोललो ना, मी तुम्हाला इम्प्रेस करू शकतो का? काय बोलले म्हणजे मला तुम्हाला इम्प्रेस करू शकतो, देवाला नाही ना करता येत. करताच येत नाही देवाला इम्प्रेस. असा इम्प्रेस करायचा प्रयत्न केला. मी उदाहरण देऊन सांगतो ना तुम्हाला. कोणी केला? एक रामायणामध्ये केला. ती बाई फार नटून थटून देवाला भेटायला आली होती. काय नाव तिचं?
शिरपणखा नटून मेकअप करून आली होती ना, फार छान मेकअप. म्हणजे काय, खरं लपून खोटं दाखवायचं. किती छान दिसत असते. देवाने पाहिलं का वर? पाहिलं सुद्धा नाही. देवाला इम्प्रेस करायचा प्रयत्न केला, पाहिलं सुद्धा नाही तिथं. देवाने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. देव अजून एका स्त्रीला रामायणामध्ये भेटले. कोणाला भेटले? शेवटी माता कोण? शबरी माता भेटले ना. देवाने तिच्याकडे पाहिलं का? पाहण्याचं काय घेऊन बसलात? देव तिच्या पुढे मांडी घालून बसले. तिचं वय झालेलं होतं, शरीर झिजलं होतं, गंजलं होतं, अंगाचा वास येत होता, केसांच्या जटा झाल्या होत्या, अंगावरती सुरकुत्या पडल्या होत्या, मुखामध्ये दात राहिला नव्हता. भगवान तिच्या पुढे जाऊन बसले. तिच्या मुखात घातलेले उष्टे केलेले बोरं भगवंतांनी स्वतः ग्रहण केले. कारण देवाला इम्प्रेस नाही करता येत ना. इथं व्यवहारामध्ये कुणाला आपण एकमेकाला इम्प्रेस करू शकतो, देवाला नाही. देवाच्या ठिकाणी लागतो भाव. भावासाठी देव वेळ आहे ना. आमच्या ठिकाणी तो उत्पन्न झाला पाहिजे. महाभारतामध्ये सुद्धा उदाहरण आहे ना. ते वाटाघाटी करायला भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी हस्तिनापूरला गेले, त्यावेळी हस्तिनापूरला गेल्याच्या नंतर त्या काय दुर्योधनाने भला मोठा शामियाना उभा केला. खूप सोने नाण्याचा असं मडवलेला, उंची वस्त्र अत्तर सगळं काही सोने नाण्याचे सगळे ताट चमचे 56 प्रकारचे भोग आणि देवाची सेवा करण्याकरता दास सगळं केलं. आणि सांगितलं कृष्णा आज जेवायला आमच्याकडे. देवाने सांगितलं येत नसतो. देव गेले नाही जेवायला. तुम्ही प्रयत्न करून पहा बरं. गावच्या सप्त्याला एखादा कीर्तनकार जर आला त्याला सांगा बरं, बुवा आमच्याकडे जरा बासुंदी केली, गुलाबजाम केले, चला. दुसरा एखादा वारकरी म्हणून चला आमच्याकडे मिरची भाकर केली. बुवा कुठं जातील? ठेचा भाकर खायला जातील का बासुंदी खायला जातील? करून पहा, आजच प्रयत्न करा. कुठं जातील हो? कुठं जातील? जिकडं बासुंदी आहे तिकडं जाणार. देवाने नाही केलं. देव तिथं नाही थांबले. देव राज्याच्या बाहेर गेले, एका झोपडीत गेले. पलंग नाही, खुर्ची नाही, बसायला काही नाही, मांडी घालून बसले. आणि देवाने हातावरती घेऊन कन्या खाल्या. त्या महात्म्याचं नाव विदुरजी. परमार्थामध्ये भाव महत्वाचा आहे. इम्प्रेशन पाडून नाही. व्यवहारामध्ये चालतं ना. व्यवहारामध्ये लोकांना आपल्याला भुलवता येतं, परमार्थामध्ये नाही. आणि परमार्थामध्ये जर असं इम्प्रेशन जर देव भुलला असताना गरिबांचं वाटलंच भूल गेलं असतं. गरिबांना कुणी वाईली राहिला नसता. पण देवाच्या ठिकाणी न्यूट्रल सिस्टम असल्यामुळं तो कुणी का असू द्या, तो कोणत्याही कुळातला असू द्या, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. तो कोणत्याही जातीतले असू द्या, देवाचं काही म्हणणं नाही. सजन कसाया विपुलागे माणूस. सजन कसायाला सुद्धा म्हणजे खाटीक असणाऱ्याला सुद्धा आमच्या परंपरेमध्ये देव मानायला सांगितलं, संत मानायला सांगितलं. का मानायला सांगितलं? त्याच्या ठिकाणचा असणारा भाव महत्वाचा. परमार्थाची पहिली पायरी भाव असेल तर काय देव मिळवायचे तुकाराम महाराजांनी जे मार्ग सांगितलेले आहेत ना, त्यातला सगळ्यात प्रधान मार्ग भाव सांगितला. तुझं भाव आहे देव पाट्यात अभंग आहे. काय करा? भावे गावे गीत. भाव पाहिजे तुमच्याकडं, भावदृष्टीनं पाहिजे. आणि भावदृष्टीनं जर का समजा तुम्ही जर ती कृती केली नाही तर तू कृती किती केली त्याला काही किंमत नाही. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तुम्ही कुठे जा, आपल्याकडं सप्त्यांना फार चांगले दिवस आले, खूप चांगले. पहिल्यांदा मला आठवतंय वरून असा मी लहान होतो बघायचो, आपल्याकडं असं वरून असा माईक असा काय ते सुतळीला वगैरे माईक बांधला जात असायचा. वार आलं का बोय डोलायचा असा, जे जिकडं माईक जात तिथं महाराज पडत. इतकी वाईट अवस्था. आज सप्त्यांना केवढे चांगले दिवस झाले. भव्य मंडप, भव्य सिस्टम, गर्दी, सगळं काही वाढले. हे भौतिक झालं. परिणाम काय? 100 वर्ष समजा एखाद्या गावचा सप्ताह होत असेल 100 वर्षापासून, आणि त्या गावची स्वतःची जर 10 टाळकरी घडत असेल, विचार केला पाहिजे. फलित काय? परमार्थाचं फलित मला सांगा. मी वाक्य काय विचारलं? कोणत्याही गोष्टीचं यश किंवा अपयश त्याच्या परिणामावर ठरतं. मी 4 वर्ष आळंदीत राहून आलो आणि 4 वर्षानंतर जर माझा हरिपाठ पाठ नसेल, उपयोग काय? 100 वर्ष मी माझ्या गावात सप्ताह करतो, 10 टाळकरी होत नसेल, उपयोग काय? बरं एवढा मोठा सप्ताह करून माझ्या गावातल्या मंदिरामध्ये लोक दर्शनाला गर्दीच करत नसेल, उपयोग काय? परिणाम पहा. माणूस काय एखादा माणूस आयुष्यभर राजवैभवामध्ये राहिला, राजवैभवामध्ये सोन्याचा चमचा ठेवून जन्माला आला, चांगली गोष्ट आहे, कारण विचारायचं असू द्या. पण त्याच्या शेवटच्या काळामध्ये जर त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव जर आलं नाही तर फेलच आहे ना. आलं काय आहे? महत्वाचा टायमिंग साधला गेला पाहिजे, बाकी काय असू द्या, तेवढी वेळ साधली गेली पाहिजे. म्हणजे समजा एखाद्या 10वी किंवा 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेपर देणाऱ्या एखाद्या मुलानं वर्षभर किती अभ्यास केला कसा केला याला महत्वाचं नाही.
त्या 2.5-3 तासाच्या काळामध्ये तुला व्यवस्थित पेपर लिहिता आला पाहिजे, वेळ साधता आली पाहिजे. तसं शेवटचं काय आहे, ती मरायची गोष्ट आहे आणि अशी सरप्राईज टेस्ट असते. सरप्राईज म्हणजे समजा लीला आली सुद्धा हवंय ते 10 दिवसापूर्वी आपल्याला कळालं, अमुक एखादी निवडणूक आहे आपल्याला 4-2 महिने आधी कळते, बरोबर आहे का? आमच्याचं लग्न आहे एखादा महिना आधी आपल्याला कळतं ना. पण मरायची टेस्ट सरप्राईज असते. म्हणजे काय, मुलं दररोज शाळेत जातात तशी मुलं शाळेत गेली आणि गेल्यानंतर अचानक शिक्षकांनी सांगितलं फक्त पॅड, पट्टी, पेन्सिल घेऊन चला वरांड्यात बसा. मुलांनी विचारलं का हो सर वरांड्यात कशाला? अरे मला मी टेस्ट घ्यायची, पण सर तुम्ही सांगितली ना. सरप्राईज टेस्ट याला म्हणतात. अचानक मुलांची अभ्यास परीक्षा घेणं, तसं माणसाच्या जीवनामध्ये मरायची टेस्ट जी आहे ना ती सरप्राईज असते. अचानक वर हुकूम येतो, चाल तुला निघायचंय, तू आतापर्यंत इन्व्हेस्टमेंट केली का तर तुझ्या मुखामध्ये देवाचं नाव. जर देवाचं नाव नाही आलं तर मग पुढे आहेत ना मारिती, तोडीती, झोडीती, निष्ठूर, यमाचे किंकर, बहुसार. ते बोलायलाच नको. भागवतामध्ये तुम्हाला जमलं तर पाहून घ्या, केवढं थोर वर्णन या नरकाचं केलेलं आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये, आमच्या पुढ्यामध्ये आईचं आम्हाला संतांनी हे वाङ्मय बहाल केलेलं आहे. फार तुम्हाला सांगू का, फार काही करायला लागतच नाही. म्हणजे देव मिळवण्याची सुलभता जेवढी वारकरी संप्रदायाने घालून दिली जगात कुठं नाही हो. तुम्हाला काय अडचण दिली मला सांगा. नाथाचा फक्त एक अभंग घरात असा लावा बरं प्रेम करून, हसता हरी बोला, खेळता हरी बोला, चालता हरी बोला, रडता हरी बोला, शिव्या देता हरी बोला, भांडण करता हरी बोला, झोपता हरी बोला, काही करता हरी बोला. इतकी सहजता आणि इतकी सुलभता देव मिळवून देण्याच्या बाबतीमध्ये आणखी कोणत्या संप्रदायामध्ये तेवढं मला सांगा. इतकी सुलभता कुठे आहे का? एवढी सुलभता कुठेच नाही, एवढी सहजता कुठे नाही. जेवढी सहजता आणि जेवढी सुलभता वारकरी संप्रदायाने आम्हाला घालून दिलेली तेवढी कुठेच नाही. पण परमार्थ उच्च कोटीचा साधायच्या आणि व्यवहारही उच्च कोटीचा साधला गेला पाहिजे. ज्याला चांगला संसार करता येतो ना त्याला चांगला परमार्थ करता येतो. संसारही चांगला करता आला त्याला त्यांची ओवी आहे. प्रमाण म्हणून कशाला बोलायचं, दयाच्या आई धड नाही दयासी परत. झालंय का? आलंय ना? ठीक झालं ना? काय करू ना, काय करणार, चालू ठेवायचं, आटोपलंय. म्हणून आमच्याकडून सुद्धा परमार्थ घडावा, संतांची आणि देवाची आमच्यावरती कृपा व्हावी याच्याकरता आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. आज ज्यांच्या या दशक्रिया विधीच्या निमित्तानं आपण इथं जमलात, या स्वर्गीय लीला आजी पोपट दराडे यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. अतिशय मोठा परिवार, गावातील एक प्रतिष्ठित परिवार, त्यांच्या जाण्याने एक मोठा आघात या कुटुंबावरती झालेला आहे. त्यांची 2 मुलं, विष्णुभाऊ, मधुभाऊ, त्यांच्या बहिणी, त्यांचे नातवंड, त्यांचे भाऊबंद, फार कष्टातून यांनी प्रपंच उभा केला. मी मगाशी सांगितलं, परत एकदा बोलतो की मी 10वी पर्यंत असताना आणि आमच्या आधी कितीतरी पिढ्यांनी या दराड्यांच्या टाकीवरती जाऊन विद्यार्थ्यांनी पाणी पिलेलं आहे. यांच्या टाकीचा नळ कधी बंद नसायचा, कधी जा पाणी आहे. त्यांच्या शेजारीच वावर होते, तरी ते आम्हाला पाहायला मिळायचं की हे दोघंही नवरा बायको शेतात काम करायचे. ते पोपट बाबा पुढं बैल हाकायचं काम करायचे, त्या लीला आजी नांगर धरायच्या. इतक्या कष्टातून ज्यांनी हा सगळा प्रपंचाचा गाडा उभा केला, त्याचा परिणाम त्यांच्या सगळ्या मुलांना, लेकींना, नातवंडांना चांगले दिवस दिसले. आणि या मुलांनी सुद्धा आपल्याला माहिती आहे खूप सेवा केली, त्या आजी खूप सेवा केली, प्रचंड सेवा केली. त्या सगळ्या सेवेचा परिणाम म्हणूनच त्यांचे एक प्रपंचिक भरभराट आपल्याला पाहायला मिळते. मी श्री माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो की या कुटुंबावरती जो दुःखाचा आघात निर्माण झालेला आहे, या दुःखातून बाहेर पडण्याची त्यांना परमेश्वराने ताकद द्यावी अशी श्री देवाच्या संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण वेळा कुंडली गोरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली गोरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव. दराडे यांच्या मातोश्री
लीलाबाई पोपटराव दराडे आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं दराडे परिवारावर तसेच त्यांच्या मित्र परिवारावर अतिशय दुःखद घाला घातलेला आहे. तरी या दुःखातून सर्वांना सावरण्याची परमेश्वरांनी शक्ती देव आणि लीलाबाई पोपटराव दराडे यांना माझ्या बेनके परिवाराच्या वतीनं अमृतसागर दूध संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तसेच आपल्या परिसरातील हरिभक्त योगेश महाराज नागरे यांनी असे अतिशय चांगल्या शब्दामध्ये प्रवचन रूपी सेवा दिली, त्याबद्दल आपणा सर्वांच्या वतीनं त्यांचं मी धन्यवाद मानतो. या ठिकाणी प्रथमतः मी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदिवासी विकास सोसायटीचे चेअरमन सोमनाथ म्हातारवा मेंगास, तसेच त्यानंतर विनोद भाऊ हांडे यांना या ठिकाणी विनंती करतो. मीराबाई पोपट दराडे यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस झाले. त्या दस्तऐवजीच्या निमित्तानं जमलेले अतिष्ठ नातेवाईक मित्रपरिवार सर्वच खऱ्या अर्थानं त्यांना अल्पशा आजारामुळं त्यांचं काही इतकं वय नव्हतं. अल्पशा आजाराने त्यांना कालाने घाला घातला आणि त्यांना जावं लागलं. एक शेतकरी कुटुंबाने कष्ट करणारे कुटुंब, अतिशय कष्ट करणारे कुटुंब, ते मीराबाई जाण्यानं दुःख त्या कुटुंबाला, नुसतं कुटुंबालाच नाही तर ज्या वेळेस एखादी कर्तबदार महिला त्या कुटुंबातून जाते ते दुःख त्यांच्या कुटुंबाला तर होतं, परंतु आई वडिलांच्या बाजूनं भाऊ असतील, बहिणी असतील, यांना सुद्धा म्हणजे असं दुहेरी दुःख होतं. म्हणून त्या कुटुंबावर झालेलं दुःख, ते दुःख पेलवण्याची शक्ती परमेश्वर त्या कुटुंबाला देव, असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं शमशेरपूर आदिवासी विकास कार्यकारी सोसायटी सभासदांच्या वतीनं व संचालकांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मानवती संपर्क. धन्यवाद. स्वर्गीय लीलाबाई आजींना शेवटची विदाई देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्या परिवारातील विष्णू भाऊ आणि मधुकर भाऊ यांच्याबरोबर आपल्या सर्वांचा अतिशय प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याच भावना ठेवून या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. महाराज या ठिकाणी प्रवचन करत होते आणि दराडे परिवाराच्या बद्दलची सर्व पार्श्वभूमी आपल्या सर्वांच्या समोर मांडत होते. ती मांडत असताना समाज जीवनामध्ये कुटुंब व्यवस्था वेगवेगळ्या अशा प्रकारच्या असतात. त्या कुटुंब व्यवस्थांमध्ये त्या कुटुंब व्यवस्थेच्या जगण्याचा दर्जा, वागण्याची पद्धत, कुटुंब व्यवस्थेला उंचीवर नेण्याची पद्धत आणि स्वतःची एक ओळख करण्याची पद्धत ही वेगवेगळ्या अर्थाने असते. परंतु याच्या पलीकडे सुद्धा प्रापंचिक जीवनामध्ये एक समृद्ध, सुसंपन्न आणि दर्जेदार अशा प्रकारचा प्रपंच उभा करण्यासाठी आपल्या परिवारामध्ये जेव्हा आई वडील, आई आजोबा सक्षमपणे आणि संस्कारानं त्या कुटुंबाला उभं करतात, त्यावेळेला मात्र पुढची पिढी सुद्धा त्याच मार्गानं तशाच संस्काराचा सहारा घेऊन पुढे जात असते. मला वाटतं विष्णू दादांबरोबरची आपल्या सर्वांची मैत्री आणि मधुकर रावांबरोबरची आपल्या सर्वांची मैत्री हे तेच अशा प्रकारचं दर्शवते की कुटुंबाला केवळ समृद्ध पैशानं केलं जात नाही, तर पैशाबरोबर अहंकारमुक्त जीवन, संस्कारशील अशा प्रकारची नीतिमूल्यांना जोपासून कुटुंबाला पुढे घेऊन जाणं आणि समाज जीवनामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये स्वतःचं नैतिकतेनं अशा प्रकारचं एक आदर्श स्थान निर्माण करणं, ही मला वाटतं कुटुंब व्यवस्थेमध्ये खऱ्या अर्थानं संपन्नता असते. अशा प्रकारची संपन्नता काही प्रमाणामध्ये दोघाही भावांनी वारसा आणि विचार घेऊन पुढे निर्माण केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण त्यांच्या आईच्या या दुःखाच्या सोहळ्यामध्ये सहभागी झालेलो आहोत. त्यांचं कर्तृत्व संपन्न जीवन आपल्या सर्वांना परिचित आहे. त्यांच्या प्रती आपल्या सर्वांच्या वतीनं मी संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या प्रती या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी आमच्या अगस्ती परिवारातील विष्णू
पोपट दराडे, मधुकर पोपट दराडे, बिजलाबाई पोपट दराडे, सुनीता पोपट दराडे यांच्या मातोश्री, केवळ त्यांच्याच नाही तर आमच्या अगस्ती परिवाराच्या मातोश्री कैलासवासी लीलाबाई पोपट दराडे यांचं 10 दिवसापूर्वी अल्पशा आजारानं दुःखद निधन झालं. आज त्यांचा दशक्रिया विधी या ठिकाणी पार पडत आहे. या दशक्रिया विधीच्या निमित्तानं उपस्थित सर्व त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार या सर्वांना या दशक्रिया विधीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की लीलाबाई पोपट दराडे यांचं कुटुंब म्हणजे दराडे कुटुंब आणि आमचं बेंके कुटुंब यामध्ये कुठल्याही प्रकारचं अंतर नव्हतं. लीलाबाई ह्या जणू काही आमच्या बेंके कुटुंबातल्याच होत्या. लीलाबाईनं अतिशय कष्टातून, मेहनतीतून आपलं कुटुंब उभं केलं. आज शेतीमध्ये, शेती व्यवसायामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती त्या कुटुंबाने केलेली आहे. त्यांचं जे कुटुंब आहे अतिशय सुस्थितीमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. अशा या मातोश्रीला आपल्यातून जाऊन 10 दिवस झालेले आहे. मी माझ्या बेंके परिवाराच्या वतीनं अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं, सर्व शाखांच्या सर्व सेवकांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आमच्या वहिनी लीला वहिनी जाऊन आज 10 दिवस झाले. या ठिकाणी नांगरे महाराजांनी जी सेवा दिली त्याबद्दल प्रथमतः आमच्या दराडे परिवाराच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो. शून्यातून आणि संघर्षातून विश्वनिर्मिती ज्याला म्हणतात, तर आमच्या लीला वहिनी आणि पोपटदादा या दोघांनी अशिक्षित असताना जे साम्राज्य उभं केलं त्याला काबूदादा पोपटदादांची थोडीशी साथही मिळाली. पण त्यांच्या साथीनं अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आणि संघर्षातून सुस्थितीमध्ये पूर्णपणे कुटुंब त्यांनी उभं केलंय. त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर जे उभं केलंय ते पुढे सांभाळण्याचं काम विष्णूचं आणि मधूचं आहे. या तिन्ही मुली ज्या आहेत, बिजलाबाई, रुपाली आणि संगीरा, यांना जे दुःख झालेलं आहे, आई गेल्याचं दुःख हे कोणी शब्दात सांगू शकत नाही आणि ते कधी भरूनही निघणार नसतं. आमच्या दादांना शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी जे दुःख झालेलं आहे त्यातून त्यांना सावरण्याची आणि या पूर्ण कुटुंबाला सावरण्याची शक्ती परमेश्वर देईल. लीलावहिनीला निश्चित स्वरूपामध्ये परमेश्वर त्यांनी चांगली जागा मिळेल अशी अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने परमेश्वर त्यांनी करतो. कैलासवासी लीला काकांना जाऊन 10 दिवस झाले. दुःख तांडकरणाने सर्व दराडे परिवार, सर्व नातेवाईक ज्यांनी प्रवचनरूपी सेवा दिली ती हरिभक्त परायण नागरे महाराज, सर्वांनी कुटुंबाविषयी खूप चांगली माहिती दिली. परंतु काकू आपल्याला अर्ध्यावरती सोडून गेले. जाण्याचं वय नव्हतं. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये हे कुटुंब मोठं करण्यामध्ये लीला काकूंनी पोपटदादांना साथ दिली. हा संघर्ष आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही या विभागामध्ये बघितला. मी 30 वर्षापूर्वी ज्यावेळेस 10वी 8वी 9वीला होतो त्यावेळेस काकूंच्या हातचं मी दुपारचं जेवण करायचो. म्हणजे कधी भेदभाव दुजाभाव नाही. अगस्ती विद्यालयाचं काम चालू असताना त्या ठिकाणी नवीन शाळा सुरू असताना मला वाटतं फार मोठं योगदान हे दादांनी दिलं. म्हणून आज ती अगस्ती विद्यालयाची इमारत आणि ते
भव्य दिव्य शाळा उभी राहू शकली. म्हणून आपलं कुटुंब उभं करत असताना सामाजिक बांधिलकी, समाजामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन दादांनी आदर्शवंत काम ज्यावेळेस या विभागामध्ये केलं त्यावेळेस खरंच आमच्या काकूंची साथ फार मोठी होती. आणि म्हणून असे कुटुंबातली अशी मोठी माणसं जाणं म्हणजे फक्त कुटुंबाला दुःख होत नाही, तर अखंड नातेवाईक सर्व मित्रपरिवारांना आणि विभागाला हे दुःख होत असतं. खऱ्या अर्थाने त्यांनी जे कुटुंब कठीण परिस्थितीमधून मोठं केलं, जो वारसा आता विष्णुभाऊ असेल, मधुभाऊ असेल, यांना हा वारसा पुढे न्यायचा आहे. मला खात्री आहे त्यांच्यावरती जे संस्कार झाले ते खूप चांगल्या पद्धतीचे झाले. मिळून मिसळून मला वाटतं तो काकूंना शोभल, या परिवाराला शोभल असा वारसा ते पुढे नेतील. हीच खरी काकूंना भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या कुटुंबाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने मी काकूंना याची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.